पासून त्या कार्यरत आहेत. अशा या तज्ञ मार्गदर्शनाने आपला अमूल्य वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन करायचं ठरवले. या दोघांसाठी आपल्या लेवासाठी हे भरारीच्या वतीने मी स्वागत करते. आपण टाळ्या वाजून दीपिका ताईंचं स्वागत करूया. आपला लेवासाठी हे भरारीच्या वतीने हा कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम ज्यांना लाईव्ह बघता येत नसेल आजच्या दिवशी किंवा आजही ज्यांची लिंक जुळत नसेल त्या प्रत्येकाने फेसबुक पेजवरचं लेवासाठी हे भरारीचं पेज लाईक करायचंय आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा, कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं. मी विक्रांत सर यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सगळ्यात पहिले मी धन्यवाद मानू इच्छितो सगळ्यांचे की मला सगळ्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला, सगळ्यांना माहिती देण्याबद्दल, माझं नॉलेज शेअर करायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण सगळ्यांना छोट्या मोठ्या क्वेरीज असतात की मी इन्व्हेस्टमेंट का करावी, टॅक्सेशन कसं करावं, तर त्याबद्दल आपण जरा संक्षिप्तमध्ये जाणून घेऊयात. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये कॉमन क्वेश्चन्स काही असतात लोकांना. मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो की त्यांनी त्यांचे माइक्स कृपया ऑफ ठेवावेत. जर ज्यांना प्रश्न असतील तेव्हा आपण आपले माइक्स चालू करावे, म्हणजे सगळ्यांना स्पष्ट ऐकू येईल. धन्यवाद. तर आपण चालू करू आजचं प्रेझेंटेशन. इन्व्हेस्टमेंट कॉमन क्वेश्चन्स. तर काहींना प्रश्न असतात की मी इन्व्हेस्टमेंट का करावी, किंवा काहींना प्रश्न असतात की मी तर अजून खूप यंग आहे, मी अजून 22-25 वर्षाचा आहे, किंवा माझ्याकडे अजून बराच वय आहे, हे माझं वय आहे एन्जॉय करायचं वगैरे, असे प्रश्न असतात. काहींना प्रश्न असतात की माझं इन्कम, मला तेवढे पैसेच मिळत नाही, माझं सॅलरीज एवढी कमी आहे की मी इन्व्हेस्ट कसं करू, माझ्याकडे तेवढी शिल्लकच उरत नाही. किंवा काहींना प्रश्न असतात मला हे सगळं माहिती आहे की इन्व्हेस्टमेंट का करावी, कशी करावी, माझ्याकडे शिल्लक पण उरते, पण मी कुठे आणि कशी करावी. आपण हे एक एक प्रश्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात. पहिला प्रश्न की मी इन्व्हेस्टमेंट का करावी. तर याचं सिंपल उदाहरण आहे टू सेफगार्ड अवर फ्युचर. म्हणजे आता कोरोना काळात तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच लोकांचे जॉब्स गेले. बेसिकली प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स असलेल्यांचे एक तर जॉब्स गेले किंवा त्यांची सॅलरीज कट झाल्या. त्यामुळे त्यांना फायनान्शियल इम्पॅक्ट खूप सहन करावा लागला. काहींची परिस्थिती बरी होती, बॅकग्राऊंड बरे होतं, त्यामुळे त्यांनी सर्व्हाइव्ह केलं. पण ज्यांची परिस्थिती खराब होती किंवा ज्यांनी सेव्हिंग करून ठेवल्या नव्हत्या त्यांना खूप कठीण काळ हा सहन करावा लागला. तर याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. दुसरी गोष्ट, मॅक्सिमम लोक प्रायव्हेट जॉब्स करतात. प्रायव्हेट जॉब्समध्ये पेन्शन नसतं, किंवा जे बिझनेस किंवा प्रोफेशन करताय आहे तर त्यांच्या ओल्ड एजमध्ये त्यांना सोर्स ऑफ इन्कम काही नसतं. तर आपण ओल्ड एज सपोर्ट करण्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. याच्यानंतर काहींना प्रश्न असतो मी तर अजून खूप यंग आहे, मी का एवढ्या लवकर का चालू करावी. आपण इथे एक एक्झाम्पल समजून घेऊया त्याच्यासाठी. तिथे एक मिस्टर ए आहे ज्याचं वय 25 वर्ष आणि एक मिस्टर बी आहे त्याचं वय आहे 35 वर्ष. मिस्टर ए हा खूप हुशार आहे, त्याने त्याच्या 25व्या वर्षीच 10,000 रुपये मंथली इन्व्हेस्टमेंट चालू केली. लेट से आपण समजू की 60 वर्ष त्याचं रिटायरमेंट एज आहे. तिच्यात त्याने 35 वर्ष हे 10,000 पर मंथ त्याने शिल्लक टाकले. तर 12% इंटरेस्ट रेटनुसार त्याचे होतात 6.5 करोड रुपये. तसंच मिस्टर बी ने 10 वर्षानंतर त्याच्या दुप्पट म्हणजे 20,000 रुपये शिल्लक टाकायला चालू केली. पण त्याच्याकडे 25 वर्षच शिल्लक होते, त्यामुळे त्याचे फक्त झाले 4.25 करोड रुपये. तुम्ही इथे बघितलं, जरी मिस्टर बी ने डबल इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे तरी पण त्याचे फक्त 50%च कॉर्पस जमा झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल 12% इंटरेस्ट रेट असणार दिवसामध्ये कोण देतं, तर देतात. ते आपण पुढे समजून घेऊया. काहींना प्रश्न पडतात की माझं इन्कमच सफिशियंट नाही, मला शिल्लक ठेवायला जागाच उरत नाही. तर एक बेसिक रूल आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा की पहिले इन्व्हेस्ट करून करा आणि मग एक्सपेंडिचर करा. मग हे कसं शक्य असतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला नेसेसिटी आणि लक्झरीमध्ये डिफरन्शिएट करणं यायला हवं. आता आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया. बऱ्याचदा असं होतं की माझ्या मित्राने महागड्यातला फोन घेतला, गाडी घेतली, तर माझ्या कलिगने महागड्यातली वस्तू घेतली, म्हणून मला पण जेलसी होते आणि मी पण ती वस्तू घेण्यासाठी टेम्पटेशन होतं. तर समजा अशीच एक एक्झाम्पल घेऊ, 70,000चा मी मोबाईल घेतला माझ्या मित्राचा किंवा कलिगचा बघून. तर 70,000चा मोबाईल किती वर्ष टिकेल? 3, 4, 5 वर्ष मॅक्स टू मॅक्स. ओके. परत 3 ते 5 वर्षानंतर मला तो रिप्लेस करावा लागेल.
रिप्लेस करताना मी 70,000चा कमीत कमी 50,000चा मोबाईल परत घेईल, कारण की माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तेवढ्या वरती वाढलेलं असेल. त्यामुळे मी 10,000च्या मोबाईल किंवा 15,000च्या मोबाईलमध्ये मी जाऊ नाही शकत. म्हणजे हे रिकरिंग एक्सपेंडिचर झालं. आफ्टर एव्हरी 3 or 5 years आय हॅव टू स्पेंड अमाऊंट. जर मी फक्त पहिले 70,000 इन्व्हेस्ट केले 30 वर्षासाठी, तर 30 वर्षानंतर 21 लाख रुपये होते. मी अजून अक्युम्युलेशन घेतले नाही. आता इथे तुम्ही आवाज प्रॉब्लेम आहे. आवाज येत नाहीये. आता आला, बोला. ओके, मी जवळ घेतो जरा. आता येतोय व्यवस्थित? हो, आता येतोय. ओके ओके ओके. तर लक्झरी आणि नेसेसिटी मध्ये खूप बारीक अंतर आहे. इथे मी हे मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं, पण इथे तुम्ही कोणते एक्झाम्पल घेऊ शकता. मोबाईल आजकाल सध्या ट्रेंडिंग आहे म्हणून मी मोबाईलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे. परत मी सांगू इच्छितो इथे की हे केस टू केस बेसिसवर असतं. केस टू केस बेसिसवर म्हणजे मला 70,000चा मे बी नेसेसिटी असेल आणि दुसऱ्याला मे बी इट्स अ लक्झरी. मी परत एकदा रिक्वेस्ट करू इच्छितो की आपले माइक्स ऑफ करावे सगळ्यांनी. सगळ्यांनी आपले माइक ऑफ करून घ्या. धन्यवाद. तर ही जी 3 लाईन आहे नेसेसिटी आणि लक्झरी मध्ये, ती आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. पुढच्यांना सगळ्यांनी एक पिक्चर बघितलेलाच असेल, जिंदगी ना मिलेगी दोबारा. तिच्यात आपण एक नवीन शब्द ऐकला, 40 के बाद रिटायर. तर याच्यात हा 40 के बाद रिटायर म्हणजे काय, तर अर्ली रिटायरमेंट. म्हणजे काय की तो ऋतिक रोशन जो आहे तो काय 40 नंतर घरी बसून राम राम करत बसणार असतो का, तर तसं नाहीये. 40 के बाद रिटायर म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स त्याला हवं असतं. फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय नक्की, तर फायनान्शियल इंडिपेंडन्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की मला पैशांसाठी किंवा माझ्या डे टू डे ऍक्टिव्हिटीजसाठी, गरजांसाठी कोणावर डिपेंडंट राहू लागू नये. आपण रोज जॉबला जातो किंवा बिझनेस प्रोफेशनला जातो, तर याच्या मागे एक कंपल्शन असतं. स्टार्टिंग एजमध्ये जेव्हा आपण करिअरची सुरुवात करतो, लेट्स से 20 वर्ष 25 वर्षाचे जेव्हा असतो आपण, तेव्हा आपल्याला पैशांची गरज असते, आपल्याला करिअर बनवायचं असतं, घर चालवायचं असतं. पण आफ्टर सम इयर्स ऑफ एज आपल्या सगळ्या लायबिलिटीज जवळपास संपलेल्या असतात. तर त्यालाच आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणतो. आपण जर बघितलं असेल की आपल्या जुन्या काळामध्ये, म्हणजे आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये जनरली जास्त लोन घेत नसत ते, आणि एक स्वतःचं एक इंडिपेंडंट घर असेल ते सफिशियंट संतुष्ट असायचे त्याच्यावर. तर ते फायनान्शियल इंडिपेंडन्सचा हा एक प्रकार आहे. अजून एक तिच्यात येतो की मग मला ठीक आहे, मला व्हायचंय लवकर फायनान्शियल इंडिपेंडन्स मला हवंय, मग मी किती फंड जमा करावा, म्हणजे माझ्याकडे किती पैसे असायला हवे रिटायरमेंट साठी. तर हे पण केस टू केस बेसिसवर असतं. आता समजा मी पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या शहरात राहतो, तिथे कॉस्ट ऑफ लिव्हिंगच एवढी महाग आहे की मला समजा मंथली 50-60 हजार रुपये लागतात, ते आजच्या दिवसाला लागतात. पण पुढे जाऊन जसे मी 25-30 वर्षानंतर रिटायर होईल, तेव्हा इन्फ्लेशन रेट जवळपास 4 ते 5% आपला मिनिमम इन्फ्लेशन रेट इंडियामध्ये असतो. त्याच्यानुसार ही अमाऊंट जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत जाते. तर 1 ते 1.5 लाख रुपये इन्कम मंथली मला येणं गरजेचं आहे माझ्या रिटायरमेंट नंतर. तर त्याच्यासाठी मला किती इन्व्हेस्टमेंट करायला हवी, त्याच्यानुसार उलटं कॅल्क्युलेशन करायचं. आपण ते पण बघू पुढे. पुढे काही लोकांना प्रश्न असतो की मला हे सगळं माहिती आहे की इन्व्हेस्टमेंट का करावी, इन्व्हेस्टमेंटचे महत्व काय, हे सगळं, पण मला हेच माहिती नाही की कुठे आणि कशी करावी, किंवा मी करतो पण मी माझ्या बुद्धिमत्तेनुसार करतो आणि मला वाटत नाही की त्याच्यातून मला पूर्ण रिटर्न मिळत आहे. तर काही प्रकार आहेत, सोपे सोपे प्रकार आहेत ज्यातून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर सगळ्यात पहिलं तर बाय होम किंवा FD, NSE, KVP, RD, गोल्ड, PPF याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आपण एक एक डिटेलमध्ये समजून घेऊया. बायो होम, सगळ्यांची सगळ्यात महत्वाची नीड सध्या स्वतःचं घर असणं खूप गरजेचं आहे. आता ज्यांचे ह्या कोरोना काळात घर जॉब्स गेलेत, जर ते रेंटवर राहत असतील तर त्यांना कंपल्सरी कमी रेंटच्या घरात किंवा गावाकडे जावं लागलं. का? कारण त्यांच्याकडे सेव्हिंग नव्हती, स्वतःचं घर नसल्यामुळे
त्यांना हा प्रॉब्लेम आला. तर सगळ्यात आधी घरावर आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं. घर पण किती हवं तर ते आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल चॉईसवर असतं. पण एक बेसिक तुमच्या गरजेनुसार, समजा घरात तुम्ही नवरा बायको 1-2 मुलं असतील तर 2 BHK इज सफिशियंट करंटली इन दिस सिच्युएशन. त्यानुसार तुम्ही घर घ्यावं. घर कधीही रेंटिंग आउटसाठी घेऊ नये, कारण त्याचे बरेच रिझन्स आहेत. सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे रिटर्न्स आर व्हेरी लो. तुम्ही म्हणाल असं कसं, मला तर मी आता इथे घर घेतलं, 50 लाखाचं घर घेतलं, मला तिथे 10,000 रुपये रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो, सॉरी रेंट मिळतं. तर 10,000, 50 लाखाला 10,000 म्हणजे तुम्ही जर पर्सेंटेज मध्ये जाल तर इट्स अ व्हेरी मिनिमल अमाऊंट. आणि त्या मानाने तुमचे जे इन्क्रीमेंट आहे प्रॉपर्टीचे ते तेवढे होत नाही. पण काही जण म्हणाल की नाही मला रिअल इस्टेटच आवडतं, मला बाकी गोष्टी आवडत नाही. ऑफकोर्स तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, पण मग त्या केसमध्ये तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी घ्या. कमर्शियल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर तुम्ही शॉप्स घेऊ शकता, ऑफिसेस घेऊ शकता. आता त्याचा आणि याच्यात काय फरक आहे, तुम्ही म्हणाल की सगळं रिअल इस्टेटच आहे, सगळ्यांचे भाव समेच वाढतात, तर तसं नाहीये. ऑफिशियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीचे भाव नेहमी जास्त वेगाने वाढतात, त्याची डिमांड नेहमी जास्त असते. एक्सेप्शन आताच फक्त कोरोनामध्ये आलेला आहे, पण जनरली त्याचे भाव नेहमी वाढत असतात, त्याचं रेंट पण जास्त मिळतं. रेसिडेन्शियल मध्ये दर 2-3 वर्षांनी तुम्हाला टेनंट चेंज करावा सोडून जातो, तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन टेनंट बघावा लागतो आणि त्याच्या मागे बरेच झंझटी असतात. सोसायटीचे प्रॉब्लेम, त्याने टेनंटचा काही इश्यू असेल, फॅमिली इश्यू वगैरे असतात. तसं तुम्हाला कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये बघायला मिळत नाही. एकदा एखाद्याने बिझनेससाठी जागा घेतली तुमची रेंटवर, तो जवळपास 5 ते 10 वर्ष तरी मिनिमम राहतो, कारण त्याचा एक सेटअप तयार झालेला असतो. तर तुम्ही एक ते घेऊ शकता. हा, ऑफकोर्स होम लोन पेक्षा कमर्शियल प्रॉपर्टीवरचे जे लोन इंटरेस्ट असतं ते जास्त असतं. पण तुम्ही जर ओव्हरऑल कॅल्क्युलेट केलं तर कधीही कमर्शियल प्रॉपर्टीज ह्या बेनिफिशियल राहतात. पण सगळ्यात पहिले हे सगळं करण्याच्या आधी तुमचं स्वतःचं घर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जिथे तुम्ही जॉब करता, जिथे बिझनेस करता, असं नाही की मी मुंबईत कामाला आहे पण माझं जळगावला घर आहे स्वतःचं, तसं नाही. तुम्ही मुंबईला जॉब करता, पुण्याला जॉब करता, तिथे तुमचं स्वतःचं घर असणं गरजेचं आहे. ते सोयीस्कररित्या तुमच्या जॉबच्या किंवा बिझनेसच्या जागेच्या जवळपास हवे, जास्त ट्रॅव्हलिंग टाइम पण नको तिच्यात. देर आर सम गोल्डन रूल्स टू बाय अ होम. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट रेट हा कमीच हवा. इंटरेस्ट रेट तुम्ही कमीत कमी असलेल्या बँकेकडे जावे. तिच्यात परत फक्त इंटरेस्ट रेट न बघता त्याच्यात अजून अलाइड एक्सपेन्सेस म्हणजे प्रोसेसिंग फी असते, लॉयर्स फी असते, ह्या सगळ्या एक्सपेन्सेस हे पण बघावे. माझी स्वतःची फेवरेट बँक आहे SBI. काही जण म्हणतील की एसबीआयचा रेट आणि माझ्या HDFC किंवा ICICIचा इंटरेस्ट रेट हा तर सेमच आहे, मग तुम्ही SBI का रिकमेंड करता. तर हे व्हेरियस इयर्स ऑफ एक्सपिरियन्स नंतर मी जाणून घेतलेलं आहे की ज्या प्रायव्हेट बँक्स असतात त्या बँक्स हिडन चार्जेस खूप लावतात तुम्हाला. म्हणजे प्रोसेसिंग फीच्या नावाखाली, किंवा तुमचा एखादी चेक बाउन्स झाला किंवा तुम्हाला एखादी गोष्ट चेंज करून हवी असेल त्याच्याच नावाखाली तुमच्याकडून खूप जास्त पैसे उकळले जातात. ऑफकोर्स ते त्यांच्या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असतं, पण मला नाही वाटत की कोणी ॲग्रीमेंट साईन करताना ते वाचत असेल. त्यामुळे SBI इज रिलायबल. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो, पण माझा एक्सपिरियन्स SBI इज व्हेरी गुड. काही जण नंतर घर घेताना अजून काय बघावं, तर त्याची रिसेल व्हॅल्यू किंवा रेडी कस्टमर त्याला इझिली अवेलेबल आहे. म्हणजे काय, तर अशा लोकॅलिटीमध्ये घ्यावं की जी बूमिंग आहे, किंवा ज्याच्या अशा सोसायटीमध्ये घ्यावं की जिथे कस्टमर्स इझिली रिसेल मी माझा फ्लॅट करू शकतो. असं का, तर आता समजा मी आज पुण्याला कामाला आहे, मला उद्या मुंबईला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आली, तर मी हे इथून तिथे जाणार. पण माझा जो पहिला रूल आहे की रेंटिंग आउटसाठी मी घर घेत नाही, तर त्याच्यासाठी मला इथलं घर विकावं लागेल. मग विकण्यासाठी ते रेडीली विकलं जायला हवं आणि त्याच्यावर व्हॅल्यू ॲप्रिसिएशन मिळावं. म्हणून ही गोष्ट आपण बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे विकून मी मुंबईला लगेच शिफ्ट होऊन मुंबईला नवीन घर घेऊ शकेल. पुढची गोष्ट आहे होम लोन टेन्युअर. म्हणजे आपण जे लोनचं टेन्युअर असतं, टर्म असते, जी 10 वर्ष, 15 वर्ष, 30 वर्ष घेतो, ती कमीत कमी घ्यावी. हे आपण का, तर ते आपण समजून घेऊया. एक आहे गोल्डन रूल, याच्यातला आहे बिगेस्ट ॲसेट वन कॅन हॅव इज झिरो डेट. डेट म्हणजे काय, तर कर्जमुक्त असणं म्हणजे सगळ्यात बेस्ट
तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करता आहेत. तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल, जेव्हा मागच्या लॉकडाऊनमध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीने त्याचे बरेच जिओचे शेअर्स विकले. का विकले? तर त्यांचा एकच पर्पज होता की त्यांना कर्जमुक्त व्हायचं होतं. त्यांच्या पाठोपाठ टाटा ग्रुप, जो एवढा मोठा ग्रुप आहे, जो ऑल ओव्हर वर्ल्ड पसरलेला आहे, त्यांनी पण अनाऊन्स केलं की आम्ही पुढच्या 3 वर्षात 0 डेटवर आमची कंपनी घेऊन येऊ. तर 0 डेटचं महत्व सगळ्यांना कळलेलं आहे की कमीत कमी कर्ज हवं म्हणजे आपली ग्रोथ चांगली होते. तर मी जो एक पॉईंट सांगितला की टर्म लोनचा जो टेन्युअर आहे ते कमीत कमी असायला हवं. तर इथे आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया की मी एक 50 लाखाचं लोन घेतलं. त्याचं एकाचं 10 वर्ष टेन्युअर आहे आणि एकाचं 30 वर्ष आहे. 10 वर्षाला मला EMI बसतो 57,000 रुपये आणि 30 वर्षाला बसतो माझा 32,000 रुपये. तर तुम्ही म्हणाल इथे मला 25,000 रुपये एक्स्ट्रा प्रीमियम बसतो, EMI बसतो. बरोबर आहे, 25,000 रुपये एक्स्ट्रा EMI बसतो. पण जर मी डाऊन द लाईन बघितलं, माझा इंटरेस्ट रेट मी जवळपास 19 लाख रुपये 10 वर्षात देतोय आणि 66-67 लाख रुपये 30 वर्षात देतोय, जे जवळपास 3 ते 4 पट आहे. आणि ते 25,000 त्या मानाने खूप कमी आहे. मग काही जण म्हणाल नाही माझं इन्कमच 50,000 आहे, मी 25,000 म्हणजे 57,000 देणार कुठून? बरोबर आहे, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही 30 वर्षाचं टेन्युअर घ्या. पण जसे तुम्हाला ॲडिशनल इन्कम येईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल काहींना बोनस मिळतात, इन्सेंटिव्ह मिळतात, तर ते तुम्ही खर्च न करता तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये कमी करा. म्हणजे ओव्हर द टाइम ऑफ पिरियड तुमचं हे टेन्युअर जे आहे ते लेट्स से 30 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, पण 15 वर्षात तरी संपू शकेल. किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट मिळतात, वर्षाला इन्क्रीमेंट. फॉर एक्झाम्पल मला दरवर्षी पर मंथ समजा 10,000 रुपये इन्क्रीमेंट मिळालं, तर मी ते 10,000 कधीच खर्च करत नाही. मी ते प्रिन्सिपलमध्ये टाकतो, माझ्या लोन अमाऊंटमध्ये पार्ट पेमेंट करतो. पार्ट पेमेंट केल्याने काय होतं, माझ्या त्याच्यावरचा जो लागणारा इंटरेस्ट आहे तो कमी होतो आणि माझं टेन्युअर ऑटोमॅटिक कमी होतं. माझा EMI तोच चालू राहतो, पण हे ॲडिशनल मी ऍड करून घेतो. तसंच तुम्ही करू शकता. हे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते. काही जणांची पद्धत असेल की नाही मग माझ्या गावाकडून काही इन्कम आलं, ते पण तुम्ही याच्यात टाकू शकता. पण पहिली गोष्ट, जे तुमचं राहतं घर आहे ते कधीही कर्जमुक्त हवं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. तिच्यात बायो होम मध्ये मी अजून एक म्हणू शकेन, मध्ये तुम्ही एक ऐकलं असेल, इलॉन मस्क जो जगातला 2 नंबरचा श्रीमंत माणूस आहे, त्याने मध्ये डिक्लेअर केलं होतं की आय विल नॉट ओन अ प्रॉपर्टी किंवा आय विल नॉट ओन अ रेसिडेन्शियल होम. आणि ते त्याने करूनही दाखवलं. पण तुम्ही हे तुम्ही त्याच्या एका ट्विटवरून आपण ते फॉलो करणं इट्स नॉट अ गुड थिंग. कारण तो जगातला 2 नंबरचा श्रीमंत माणूस आहे. तो पाहिजे तिथे, पाहिजे तेव्हा, पाहिजे तसं घर कधीही घेऊ शकतो. ते आपल्याला शक्य आहे का, हे आपण विचार करायला हवं. आपण बऱ्याचदा हे सोशल साईट्सच्या, सोशल माध्यमाच्या एवढ्या बळी पडतो की त्यामुळे आपण त्याला ब्लाइंडली फॉलो करतो. आपण म्हणतो अरे हा श्रीमंत माणूस असा फॉलो करतोय, मी पण तसं करायला हवं. तर एवढं सोपं नसतं ते. त्यांची लेव्हल वेगळी आहे, आपली लेव्हल वेगळी आहे. आपले प्रॉब्लेम्स वेगळे, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे. पुढचं आहे FD, NSC, KVP वगैरे. FD म्हणजे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तर फिक्स डिपॉझिटमध्ये इंटरेस्ट रेट खूप कमी असतो, पण त्या सेफ असतात जर तुम्ही नॅशनलाइज बँक्समध्ये त्यांना ठेवले. तर तुम्ही जर पतसंस्था किंवा कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये ठेवल्या, काही कोऑपरेटिव्ह बँक्स आर व्हेरी गुड, दे हॅव द हिस्ट्री ऑफ लास्ट 100 years, तिच्यात तुम्ही ठेवू शकता. पतसंस्था मी अवॉइड करेल, तिथे जाऊ नये तुम्ही. आताच काही वर्षांपूर्वी जळगावच्या सगळ्या पतसंस्था बुडाल्या. लकीली पुण्याच्या सगळ्या चालू आहे, माहिती नाही कधी बुडतील. तर FD हे करू शकता. किंवा NSC, जसं पोस्टामध्ये NSC, KVP असतं, RD असतात, ते तुम्ही घेऊ शकता. गोल्ड, आपल्या सगळ्यांकडे इंडियन्स आहेत आपण, आपल्या सगळ्यांना गोल्ड तर खूप आवडतं, तर गोल्ड घेऊ शकता. PPF म्हणजे काय की अपार्ट फ्रॉम युअर सॅलरी कंपोनंट, जो PF तुमचा प्रॉव्हिडंट फंड जो तुमचा कट होतो त्याच्याशिवायही तुम्ही तिच्यात पैसे एक्स्ट्रा टाकू शकता. प्रत्येकाचे बेनिफिट्स आणि प्रॉज अँड कॉन्स आहेत. FD जसं मी तुम्हाला सांगितलं की रेट ऑफ इंटरेस्ट रेट खूप कमी आहे, पण त्याचा फायदा असा असतो की तो लिक्विड खूप असतो, इझिली तुम्हाला एनकॅश करता येतात. एनकॅश करण्याची तुम्ही म्हणाल की एनकॅश करायची मला काय गरज पडते,
तर कधी कधी इमर्जन्सी येते, आपल्याकडे काही हॉस्पिटलायझेशन होतात, अचानक काही प्रॉब्लेम येतात, तर तेव्हा तुम्हाला ते एवढी कामं येऊ शकतात. NSE KVP RD त्याचं पण तसंच आहे. आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या लेट से 10% तरी हा पार्ट तुमचा कव्हर असायला हवा. आता मी हे 10% मी माझ्या उदाहरणावरून सांगितलं, प्रत्येकाचं हे उदाहरण वेगळं असू शकतं. काहींचा पोर्टफोलिओ मे बी असेल 10 करोडचा, तर त्याला 10% म्हणजे 1 करोड FD मध्ये ठेवणं इट्स नॉट फिजिबल आणि इट्स नॉट रिकमेंडेड. इट्स डिपेंड ऑन द केस टू केस बेसिस. गोल्डमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर मी रेकमेंड करेल की फिजिकल गोल्ड घेऊ नये. त्याचे डिसएडव्हान्टेज असे आहेत की तुम्हाला GST पे करावा लागतो. आता ब्लॅकने गोल्ड तर कोणी देत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला ते फिजिकली मेंटेन करावं लागतं, म्हणजे त्यासाठी लॉकर घ्या, त्याच्या डे टू डे त्याला बघा, परत जेव्हा तुम्ही ते मोडायला जाल तेव्हा त्याच्यावर मोड येते, ते असे बरेच प्रॉब्लेम असतात. तर मार्केटमध्ये गोल्ड बॉन्ड्स म्हणून एक प्रकार आहे. तर गोल्ड बॉन्ड म्हणजे काय, तर त्याची जी प्राइस असते ती लिंक असते ओरिजिनल गोल्डची, आणि ते तुम्ही कधीही विकू शकता इझिली. तुमच्या मोबाईलवरूनही विकू शकता, विकत घेऊ शकता. आणि त्याच्यात असं गरजेचं नाही की मी 1 तोळाच घ्यायला हवा की किंवा 1 किलोच घ्यायला हवा, असं काही नाही. तुम्ही 1 ग्राम 2 ग्राम कितीही घेऊ शकता. तर त्याच्यावर ते गोल्ड बॉन्ड्स हे खूप इझी आणि लिक्विड फंड्स अवेलेबल आहेत. परत डायव्हर्सिफिकेशन, जसं मी म्हटलं की 10% तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या कंपोनंटमध्ये हे असायलाच हवं. तर याचा डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की मी माझे टोटल इन्व्हेस्टमेंट ब्रेक करतोय छोट्या छोट्या पॅट्समध्ये, आणि माझा जो टोटल रिस्क आहे ती मी कमी करतोय. कारण समजा उद्या मी एक बँकेत किंवा कोऑपरेटिव्ह बँकेत FD ठेवली, ती बुडाली तर मला खूप जास्त लॉस न होता तो थोडासा होईल, तो मी बेअर करू शकेल. जर मी माझ्या पोर्टफोलिओच्या 100% किंवा लेट से 70% एकाच प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकला तर रिस्क माझी खूप वाढते. त्यामुळे प्रत्येक यात थोडे थोडे टाकणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना रिटायरमेंट नंतर PFचे बरेच पैसे मिळतात, 20 लाख 50 लाख. ते काय करतात, सरसकट FD NSE याच्यात टाकून देतात. ते बरोबर आहे, त्यांच्या एजला बरोबर आहे, पण तिच्यात पण त्यांनी एक बघायला हवं की हे सिक्युअर मध्ये किती द्यायला हवं. कारण त्यांच्या एजला 60 नंतर बऱ्याच जणांच्या लायबिलिटीज कमी झालेल्या असतात. जवळपास मुलांचे लग्न, शिक्षण सगळे झालेले असतात, मुलं सेटल झालेले असतात. त्यामुळे त्यांनी तिथे सिक्युरिटी बघावी आणि रेट ऑफ इंटरेस्ट न बघता सिक्युरिटी बघून त्यांनी तशी इन्व्हेस्ट करावी. पुढचं आहे शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हटलं की लोकांचे तर धाबे दंडाळतात. तर त्याच्यासाठी काही मिथ्स आहेत. तर पहिलं मिथ की इट्स अ गॅम्बलिंग. मी म्हणेल इट्स ट्रू ॲक्च्युली. कारण आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करतो, आपण कोणत्या तरी मित्राला फोन लावतो आणि त्याला विचारतो का रे तू कशात इन्व्हेस्ट केले, किंवा कोणत्या तरी आपल्या सिनियरला विचारतो सर तुम्ही कशात इन्व्हेस्ट करतात, आणि आपण त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो विदाउट चेकिंग की त्याने कोणत्या बेसिसवर ते अनालिसिस केलं आणि त्याने का तिच्यात इन्व्हेस्ट केले, केव्हा इन्व्हेस्ट केले, काय प्राइसला इन्व्हेस्ट केले, त्यांची स्ट्रॅटेजी काय, हे न म्हणतात आपण किंवा गुगल करतो बेस्ट शेअर इन द मार्केट और बेस्ट कंपनी इन द मार्केट, असं बघून आपण गुगलवरून ते ठरवून मोकळे होतो. त्याला गॅम्बलिंग म्हणतात. पण सर तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं, प्रॉपर त्याचं स्टडी केला तर इट्स नॉट अ गॅम्बलिंग, इट्स अ वेल कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि बरेच लोक आहेत इंडियात किंवा बाहेर, त्यांनी याच्यातून बराच पैसा कमवला आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगू शकतो वॉरन बफेट. वॉरन बफेट हा जगातला 2 नंबरचा श्रीमंत माणूस कितीतरी वर्ष होता, कितीतरी वर्ष, अजूनही तो टॉप 10 मध्ये आहे. आणि याने सगळी वेल्थ त्याची शेअर मार्केटमधून कमवलेली. किंवा राकेश झुनझुनवाला किंवा दमानी, डीमार्ट तुम्ही ऐकून असाल. डीमार्ट तर त्याने आता ओपन केलं, पण डीमार्टसाठी जो पैसा उभा केला तो त्यांचा शेअर मार्केटमध्ये, आणि अजूनही त्याचा मेन कंपोनंट शेअर मार्केटमध्येच आहे. डीमार्ट इज अ साईड बिझनेस फॉर हिम. तर हे एवढे मोठे का झाले, तर यांनी गॅम्बलिंग नाही केले, यांनी प्रॉपर अनालिसिस करून, मार्केट सर्वे करून, एक्सपर्टची मदत घेऊन ते त्यांनी इन्व्हेस्ट केले, आणि ते हळूहळू ते पण स्वतः एक्सपर्ट झाले. काहींच्या डोक्यात प्रश्न असतात की नाही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणजे मला लाखो रुपये लागतील, तर तसंही नाहीये. तुम्ही 1000 रुपये 2000 रुपयापासूनही सुरुवात करू शकता. तर खूप पैशांची गरज असणं काही गरज नाही. त्याच्यात परत असतं की हाय रिस्क मीन्स हाय रिटर्न्स. मग आपण त्या केसमध्ये हे वाक्य जेवढं खरं आहे तेवढं खोटंही आहे. बऱ्याचदा आपण हाय रिस्कच्या फंद्यामध्ये पडून
हाय रिटर्नच्या फंद्यामध्ये पडून इररिलेव्हंट इन्व्हेस्टमेंट करतो. बऱ्याचदा आपल्याकडे एखादी माणूस येतो, तो म्हणतो किंवा मित्र येतो, जुना मित्र येतो, जुना कलिग येतो, तो मग आपल्याला म्हणतो की मी तुम्हाला 5% पर मंथने इंटरेस्ट रेट देईल, पैसे देईल, तुम्ही मला एवढे एवढे पैसे द्या, मला याच्यासाठी लागतात. आणि आपण काही सिक्युरिटी न घेता आपण त्याला देऊन टाकतो. का? तर आपण त्याच्या डोक्यात आपला एक कल्पना असते की मी रिस्क जास्त घेतली तर मला रिटर्न जास्त येते. पण ही रिस्क नाहीये, इट्स अ गॅम्बलिंग. त्याने नाही दिलं तर तुम्ही काय करणार? आपण एक चेक घेऊन बसतो, ब्लँक चेक असतो तो, त्याच्यातून ते कोर्ट कचेरी वगैरे ते खूप मोठी गोष्ट आहे, ते अवॉइड करा. असं तसंच शेअर मार्केटचं आहे की हा रिस्की शेअर. आता मध्ये लोकांनी बघितलं असेल, येस बँक झाली किंवा रुची सोया जी आता बाबा रामदेवने विकत घेतली. जेव्हा विकत घेतली बाबा रामदेवने तेव्हा त्याचा शेअर प्राइस होती 7 रुपये, ती नंतर 1500 ते 1600 रुपये पर शेअर गेली आणि परत आली ती खाली 600-500ला. तर लोकांनी कोणी बघितलं, अरे हा शेअर खूप वाढतोय वाढतोय वाढतोय, आपण याच्यात टाकायला हवं. विदाउट एनी अनालिसिस ज्यांनी टाकले ते डब्याला गेले. तर हे सगळे अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय, सगळ्यांना माहितीच आहे, पण मी एक संक्षिप्त याच्यात सांगायचा प्रयत्न करतो की आपण जसं दुकानावर जातो आणि कोणती वस्तू विकत घेतो, तसंच हे पण आहे. आपण ह्या शेअर एक्सचेंजमध्ये जातो, फिजिकली नाही जात, आपण मोबाईलवर कम्प्युटरवरून जातो आणि पैसे देतो आणि काही शेअर्स विकत घेतो किंवा शेअर्स विकतो आणि आपल्याला पैसे मिळतात. त्याला एक्सचेंज, स्टॉक एक्सचेंज म्हणतात. तर भारतात स्टॉक एक्सचेंजेस किती? सगळ्यात जास्त फेमस आहेत NSE, BSE जे मुंबईला आहेत, पण काही कलकत्ताला पण एक स्टॉक एक्सचेंज आहे, पुण्याला पण आहे. हे बरेच स्टॉक एक्सचेंज आहेत इंडियामध्ये, पण सगळे रिकॉग्नाइज नाहीत. त्यामुळे महत्वाचे आता सगळ्यात फेमस आणि सगळ्यात रिकॉग्नाइज आहे NSE आणि BSE. आपण बऱ्याचदा बघतो की अरे निफ्टी वाढला, निफ्टी आज 15,500 गेला, 15,800 गेला. निफ्टी म्हणजे काय? किंवा सेन्सेक्स आज एवढा गेला तेवढा गेला. सेन्सेक्स म्हणजे काय? तर निफ्टीमध्ये NSE ह्या स्टॉक एक्सचेंजवर जेवढ्या कंपनीज लिस्टेड आहेत, रजिस्टर्ड आहेत, त्याच्यातल्या पहिल्या 50 कंपन्यांचा ॲव्हरेज रेशो असतो तो. म्हणजे पहिल्या 50 म्हणजे कोणत्या? रिलायन्स, इन्फोसिस, टाटा मोटर्स, येस बँक वगैरे ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, मार्केट व्हॅल्यूनुसार त्यांच्या प्राइसनुसार हा इंडेक्स बनवला जातो. त्यांची प्राइस वरती गेली म्हणजे इंडेक्स वरती गेला, त्यांची प्राइस खाली गेली म्हणजे इंडेक्स खाली आला. उलट होत नाही की इंडेक्स खाली आला म्हणजे यांची प्राइस वर खाली गेली, असं नाही होत. प्राइसवर निफ्टी इंडेक्स डिपेंडेंट आहे. तसंच सेन्सेक्स म्हणजे काय? तर 30 कंपन्या, टॉपच्या 30 कंपन्या ज्या BSE स्टॉक एक्सचेंजवर रजिस्टर्ड आहेत, त्यांचा हा सेन्सेक्स ॲव्हरेज काढलेला असतो. शेअर मार्केटचे टाइप्स बघूयात आपण. शेअर मार्केट्समध्ये कसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो? एक शेअर ट्रेडिंग आहे, डेरिव्हेटिव्ह, ऑप्शन्स, हेज फंड्स, करन्सी, म्युच्युअल फंड्स, इंडेक्स फंड्स, NPS. याच्यातले बरेच नावं तुम्ही ऐकले असतील, काही नावं तुमच्यासाठी नवीन असतील, ते आपण इथे समजून घेऊया. सगळ्यात पहिले शेअर ट्रेडिंग म्हणजे जो रोजच्या रोज विकत घेतो त्याला शेअर ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे काय झालं, मी आज टाटा मोटरचा शेअर घेतला 200 रुपयाला, तो 202 झाला, मी विकून टाकला. हे रोजच्या रोज बेसिसवर किंवा प्रत्येक 2-3 दिवसांनी मी करतोय, त्याला शेअर ट्रेडिंग म्हणतात. शेअर ट्रेडिंग हे माझ्या मते रिटेल ट्रेडर म्हणजे तुमच्या आमच्यासारखे, जे आपण खूप स्मॉल अमाऊंट घेऊन मार्केटमध्ये उतरतो, लेट्स से 1 लाख, 5 लाख, 10 लाख, त्यांनी करू नये. करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण विथ ह्यूज अनालिसिस, आणि याच्यासाठी खूप वेळ तुम्हाला द्यायला हवा, खूप एफर्ट्स घ्यायला हवे, तरच तुम्ही शेअर ट्रेडिंग करावी, असं माझं म्हणणं आहे. कारण शेअर ट्रेडिंगमध्ये मी आजपर्यंत माझा अनुभव बघतो, जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं की लोक काय म्हणतात, अरे कोणता शेअर वाढतोय, हा वाढतोय का, बरं मग मी पण त्याच्यातच इन्व्हेस्ट करतो. तुम्ही बघितलं का तो शेअर का वाढतो? आजकाल तुम्ही पेपरमध्ये बघितलं असेल की कालचीच बातमी होती की अदानीच्या 4 कंपनीजला अप्पर सर्किट लागलं, त्याचा शेअर कंटिन्युअस वाढतोय. आता काही लोक म्हणते, अरे वा वा वा, ही कंपनी खूपच छान आहे, याची प्राइस खूप वाढते, आपण लगेच घ्यायला हवा. तर एका हेडलाईन वरून तुम्ही हे डिसाईड नाही करू शकत. प्राइस कमी किंवा जास्त होण्याच्या मागचे हजारो रिझन्स असतात, आणि ते तुम्ही अनालिसिस केल्यावरच त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे गरजेचं आहे.
नाहीतर जसं मी तुम्हाला रुची सोयाचं एक्झाम्पल दिलं तर तसेच हे होतं की वाढतो मी घेतला, तो खाली आला, माझे पैसे गेले. मग आपण काय म्हणतो, नाही नाही शेअर ट्रेडिंग म्हणजे गॅम्बलिंग आहे, शेअर मार्केट म्हणजे काय, हे मोठ्या लोकांचा खेळ आहे. तर तसं नाही. तर तुम्ही अनालिसिस करून टाकला, योग्य एक्सपर्टचं मदत घेतली तर तुम्ही ते यूज करू शकता. आजकाल खूप ट्रेंड चालतो गुगल, एव्हरीथिंग यू गुगल इट. काही मला प्रश्न असेल मी गुगलवर टाकतो, मला ताप आहे, मला कोरोना तर झाला नाही, त्याचे सिम्पटम्स येतात आणि त्याच्यानुसार आपण ऍक्ट करतो. किंवा कोरोनासाठी किंवा फॉर एक्झाम्पल मला ताप आलाय, त्या तापासाठी मी कोणती गोळी घ्यावी, लगेच आपण ती गोळी सांगतो आपल्या केमिस्टला आणि ती घेऊन येतो. तर हे चुकीचं आहे. ह्याच्यासाठी गुगल करा, पण प्रश्न काय हवा, तर प्रश्न असा हवा की ही कंपनी का वाढते, या कंपनीचा प्राइस का वाढत आहे, त्याच्या मागचे रिझन काय, त्याची बॅलन्स शीट कशी आहे, त्याच्या प्रॉफिटेबिलिटी कशी आहे, त्याचा बिझनेस कसा आहे, हे प्रश्न तुम्ही विचारा गुगलला, तर तो योग्य उत्तर देईल. नंतर असतं डेरिव्हेटिव्ह, ऑप्शन, हेज फंड. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर सिंपल गोष्टीमध्ये मी डिराईव्ह करतो एखादी कमोडिटी किंवा एखाद्या शेअरची प्राइस मी डिराईव्ह करतो फ्युचरमध्ये, की याची प्राइस आज 100 रुपये आहे, मी उद्या किती असेल. तुम्ही जसं बेटिंगमध्ये बघितलं असेल की आज इंडिया जिंकेल का पाकिस्तान जिंकेल, तर त्या टाईप सारखं आहे, पण याच्यात थोडं अनालिसिस असतं. तर ते आपण इथे डिराईव्ह करतो आणि त्याच्यावर पैसे लावले जातात. तसंच ऑप्शनचं पण असतं. ऑप्शनचं पण तुम्ही त्याच्यात विकत घेऊ शकता किंवा सेल करू शकता फ्युचरसाठी. करन्सी म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल मी रुपया देऊन रुपया घ्यायचा विकत, तर तसं नाही. करन्सीमध्ये तुम्ही डॉलर विकत घेऊ शकता, युरो विकत घेऊ शकता, बऱ्याच फॉरेन करन्सी आहेत त्या तुम्ही विकत घेऊ शकता. मग याच्यासाठी काय, तर याच्यासाठी तर जास्त नॉलेज हवं, कारण हे ग्लोबली इफेक्ट करतात. समजा उद्या तिथे सिरियामध्ये युद्ध चालू झालं तर त्याचा इफेक्ट US डॉलरवर पण येतो, त्याचा इफेक्ट युरोवर पण येतो, त्याचा इफेक्ट जॅपनीज येनवर पण येतो, आणि हे खूप मोठं मार्केट आहे. तर बेसिक माझं रिक्वेस्ट असेल की स्टार्टिंग लेवलला तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट कराल तर ह्या गोष्टींमध्ये पडू नये. पडायचं असेल तर शेअर ट्रेडिंग चालू करा, पण विथ द एक्सपर्ट्स आहे. तिथे बरेच तुम्हाला एक्सपर्ट्स भेटतील की जे तुम्हाला त्याच्याबद्दल मदत करू शकतात. पुढचं आहे म्युच्युअल फंड. अरे वा, सगळे बरेच जण वाट बघत असतील याची मे बी, कारण आजकाल खूप टीव्हीवर ऍड चालू आहे, रेडिओवर ऍड चालू आहे की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंड म्हणजे काय, कोणीच ते सांगत नाही, फक्त म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर मोठ्या मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, लाईक SBI, ICICI, एक्सिस, त्यांच्याकडे बरेच एक्सपर्ट्स असतात, कारण त्यांच्याकडे लिक्विडिटी फंड खूप असतात, हे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, त्यांच्याकडे एक्सपर्ट्स असतात. त्या एक्सपर्ट्सला काय म्हणतात, तर पोर्टफोलिओ मॅनेजर्स म्हणतात. हे पोर्टफोलिओ मॅनेजर्स आपले पैसे घेऊन ऑन बिहाफ ऑफ अस हे इन्व्हेस्ट करतात शेअरमध्ये, शेअर मार्केटमध्ये. तर तुम्ही नाव ऐकलं असेल, SBI फोकस इक्विटी फंड किंवा ICICI निफ्टी फंड, एक्सिस सेन्सेक्स फंड, असे वेगवेगळे फंड्स असतात. आपण एक्झाम्पल घेऊ ICICI निफ्टी फंडचं. म्हणजे काय करणार, तर हा फंड फक्त निफ्टी म्हणजे ज्या पहिल्या 50 कंपन्या आहेत NSE वर लिस्टेड त्या कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करणार. मग ते कसं करणार, केव्हा करणार, कोणत्या प्राइसला करणार, हे तो पोर्टफोलिओ मॅनेजर ठरवतो. मग तो फ्री ऑफ चार्ज करतो का, नाही, कोणीच फ्री ऑफ चार्ज तुम्हाला सर्व्हिस देणार नाही, तो त्याचे पैसे चार्ज करतो. ते पैसे चार्ज कसे करतात, तर ते 2%, 2.5%, 1.5% प्रत्येकाच्या त्यांच्या स्कीमनुसार असतात, ते चार्जेस करतात. तुम्ही म्हणाल बापरे 2% मी देतोय, 1000 रुपयाला 2% खूप होतात. 2% म्हणजे त्याची फी नाहीये ती, फक्त त्याच्यामध्ये त्याला जे ब्रोकरेज लागतं, त्याला जो GST लागतो, टॅक्सेस लागतात, ते सगळं अनालिसिस. किंवा तुम्ही एक समजू शकता की ICICI निफ्टी फंड म्हणजे एक वेगळी कंपनी आहे, एका कंपनीला लागणारे सगळे खर्च तो आपल्याकडून वसूल करतो, पण ऑफकोर्स त्याचे तो रिटर्न्स पण देतो आपल्याला. मग तो काय करतो, तर तो आपल्याकडून थोडी अमाऊंट घेतो दर महिन्याला म्हणा, काही लमसम करू शकता, काही मंथली करू शकता, आणि तो एक मोठा फंड तयार होतो आणि तो इन्व्हेस्ट करतो. मग आता ICICI निफ्टी फंड म्हणजे हे असे 2-3 प्रकारच आहेत का, नाही, याच्यात हजारो प्रकार आहेत. म्हणजे आता SBI फोकस इक्विटी मी जे सांगितलं, तर फोकस इक्विटी म्हणजे काय, तर SBI ने काही सेक्टर फोकस केले की IT सेक्टर इज बूमिंग, ऍग्रिकल्चर सेक्टर इज बूमिंग, त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्येच ते इन्व्हेस्ट करणार. त्या सेक्टरमध्ये जी कंपनी काम करते
त्या सेक्टरमध्येच ते इन्व्हेस्ट करणार. मग याच्यात आता तुम्ही म्हणाल बापरे हे तर खूपच कॉम्प्लिकेटेड होत चाललंय, मग हे मी कसं बघावं. परत काही लोक सिम्पल गुगल करतात विच इज द बेस्ट म्युच्युअल फंड इन इंडिया, म्हणजे काय येतील आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करून मोकळे होतात. याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की पोर्टफोलिओ मॅनेजर कोण आहे, त्याचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्याने आतापर्यंत किती इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न कमवून दिला आहे लोकांना, हे सगळं तुम्ही बघणं गरजेचं आहे. गुगल करणं म्हणजे सगळ्या याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही. ते म्हणणं मला थोडी ना एवढा वेळ आहे, मला कुठे एवढा एक्सपर्टीज आहे, तुम्ही एक्सपर्टची मदत घेऊ शकता. परत मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक्सपर्ट म्हणजे तुमचा शेजारी, तुमचा कलीग, तुमचा मित्र हा नव्हे. एक्सपर्ट म्हणजे जो याच्यात डे टू डे वर्किंगवर काम करतो तो कोणी असू शकतो, त्याच्याकडून तुम्ही मदत घेऊ शकता. म्युच्युअल फंडचे बेनिफिट्स काय, तर याच्यात जसं मी सांगितलं पोर्टफोलिओ मॅनेजर हायली क्वालिफाईड असतात, हायली एक्सपर्टाईज असतात, हे 25 वर्ष 30 वर्ष झाले हेच काम करत असतात. एकच असतो का एका पोर्टफोलिओला, तर तसं नाही. त्याच्यात त्यांच्याकडे टीम असते पूर्ण, प्रत्येक जण प्रत्येक कंपनी डिटेलमध्ये अनालिसिस करते आणि ते इन्व्हेस्ट करतात. मग इन्व्हेस्ट करतात फक्त, आणि मग रिटर्न कसे मिळतात मग ते बघतात की अरे हा आता ह्या कंपनीची सॅच्युरेशन लेवल आलेली आहे, आता हे आपण विकायला हवे, ते विकतात, जो रिटर्न येईल तो आपल्याला देतात, त्यांची फी कट करून. ऑफकोर्स रिटर्न्स व्हेरी गुड, जवळपास ऑन अन ॲव्हरेज 10 ते 15% म्युच्युअल फंड्स देतात. ऑफकोर्स याला एक्सेप्शन्स आहेत, पण ते पण तुम्ही वगळता कामा नये. डायव्हर्सिफिकेशन, आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर आता समजा माझ्याकडे पण 10,000 रुपये आहेत आणि मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, पण मला रिस्क नकोय. मग मी काय म्हणेन, मग ठीक आहे, मग माझ्या ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत त्याच्यात मी इन्व्हेस्ट करतो. 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला 10,000 पुरेसे आहेत का, एक शेअर का म्हटले आपण तरी, जर तुम्ही इंडेक्स म्हटला तर 15,600 रुपये इंडेक्स चालू आहे निफ्टी, म्हणजे तुम्हाला 15,600 तरी रुपये लागतील प्रत्येक कंपनीचा एक शेअर तरी विकत घ्यायला. मिळणार बापरे 50 शेअर विकत घ्या, एवढं सगळं झंझट करा, हे कठीण काम आहे खूप. आणि परत कधी कोणती कंपनी घ्यायची कधी विकायची हे खूप कठीण काम आहे. मग हे सगळं डायव्हर्सिफिकेशन ते आपल्यासाठी करून देतात, आणि यांची पूर्ण टीम बसलेली असते. ते आपल्याला आयसीआयसीआय निफ्टी फंडसाठी त्यातल्या 50च्या 50 कंपन्यांमध्ये ते इन्व्हेस्ट करणार का, तसं नाही. ते त्यातल्या पण टॉप काही कंपन्या चूज करतील आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करतात. परत अजून त्याच्यात बेनिफिट आहे टॅक्स बेनिफिट. तर ELSS स्कीम म्हणून तुम्ही ऐकलं असाल, तर जे आपले 1.5 लाखाची जी लिमिट आहे ATCची, तिच्यात तुम्हाला याचं बेनिफिट मिळतं. पण फक्त ELSS स्कीम म्युच्युअल फंड जे असतात त्याच्यातच ते बेनिफिट मिळतं. म्युच्युअल फंडचे टाइप्स जाणून घेऊयात आपण इथे. डेट फंड्स, डेट म्हणजे काय, कर्ज. तर बऱ्याचदा गव्हर्नमेंटला किंवा कॉर्पोरेट्सला खूप पैशांची गरज असते, तर ते बँकेकडे न जाता आपल्यासारख्या इंडिव्हिज्युअल लोकांकडून कर्ज घेतात. तर ते 1,000 रुपये 2,000 रुपयाचे डेट्स असतात. तर ते तुम्ही विकत घेऊ शकता. मग डेट फंड मध्ये फिक्स रिटर्न ऑफ इंटरेस्ट असतो, म्हणजे समजा ते 9%, 10% त्यांनी गॅरंटी केली असेल. लेटेस्ट मध्ये तुम्ही ऐकलं असेल की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा एक फंड आला, डेट फंड आला, त्याने 10% इंटरेस्ट रेट गॅरंटी केला. तर तसं असतं. तर तिच्यात पण त्यांची पण प्राइस कमी जास्त होत असते, तिच्यात ते इन्व्हेस्ट करतात. काही असतात इक्विटी फंड, म्हणजे जसं मी निफ्टीचं उदाहरण दिलं, तर त्यातल्या रिलायन्समध्ये इन्व्हेस्ट करतील, इन्फोसिसमध्ये इन्व्हेस्ट करतील, विप्रोमध्ये इन्व्हेस्ट करतील, ह्या प्रकारचे म्युच्युअल फंड असतात. काही असतात हायब्रिड, म्हणजे तुमचा पोर्शन लेट्स से 70-30, 70% इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करणार, 30% डेटमध्ये इन्व्हेस्ट करणार, असे हायब्रिड फंड्स असतात. मग आता तुम्ही म्हणाल हे मग ते ठरवतात आपल्याला फक्त पैसे द्यावे, असं नसतं. तुम्ही जेव्हा कोणती स्कीम घेता तेव्हा त्या स्कीममध्ये सगळं लिहिलेलं असतं की मी कोणत्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करणार, मी काय इन्व्हेस्ट करणार, मी कसं इन्व्हेस्ट करणार, ते सगळं लिहिलेलं असतं तिच्यात. त्यांचे चार्जेस किती असणार ते असतं. पुढचा टाईप आहे फंड ऑफ फंड. फंड ऑफ फंड मध्ये काय की म्युच्युअल फंड दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. मग असं का, तर आता माझ्यासारखा माणूस आहे समजा की मला माहितीच नाही कोणता म्युच्युअल फंड घ्यावा, कोणता चांगला जास्त रिटर्न देतो, तर त्या केसमध्ये मी काय करतो की अशा फंड ऑफ फंड मध्ये टाकतो. तो माझ्यासाठी सर्च करतो
की किती कोणता फंड चांगला आहे, कोणता जास्त रिटर्न देतो, आणि तो ऑन बिहाफ ऑफ मी तो मला चांगले रिटर्न मिळवून देतो. पुढचा टाईप आहे एनपीएस. एनपीएस हे नॅशनल पेन्शन स्कीम आहे. हिच्यात तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळतो. हा 1.5 लाखाचा जो मिळतो तुम्हाला एटीसीचा, जो तुम्ही LIC FD वगैरे करून घेतात, त्याच्यावरती 50,000 मिळतो. म्हणजे टोटल तुम्हाला 2 लाखाचा बेनिफिट तुम्ही कव्हर करू शकतात एनपीएस जर घेतलं तर. एनपीएसचा एकच डिसएडव्हान्टेज आहे की तुम्ही विड्रॉ इझिली नाही करू शकत, त्याला वन टाइम विड्रॉल असतं. पण हा 50,000 दर वर्षाला तुम्ही टाकत गेलात तर बाय द एज ऑफ 60 ते खूप मोठा कॉर्पस तयार होतो आणि टॅक्स बेनिफिट तर मिळतोच ऑफकोर्स. त्यानंतर तुम्हाला स्कीम पेन्शन पण मिळतं, जसं PF मध्ये नॉमिनल पेन्शन मिळतं तसं, आणि तेव्हा ते एक लमसम अमाऊंट पण तुम्हाला मिळते. तर एनपीएस इज अ व्हेरी गुड ऑप्शन, सिक्युअर ऑप्शन. पुढचा प्रकार आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा की इंडेक्स फंड. इंडेक्स फंड म्हणजे काय, तर जसं आता हे निफ्टी सेन्सेक्स आपण बघितलं, तर हा फंड त्याला रेप्लिकेट करतो. रेप्लिकेट करतो म्हणजे काय, तो कॉपी करतो. तो विचार न करता त्याच्यात इन्व्हेस्ट करतो की रिलायन्सचे एवढे शेअर्स मार्केटमध्ये आहेत, त्याचा एवढा पर्सेंटेज मी घेणार, पहिल्या 50 कंपन्यांचे ते तो एवढे शेअर्स विकत घेणार. मग तो म्हणतो, तो विचार नाही करत तर मी कशाला पेमेंट करू, मी कशाला त्याच्यात इन्व्हेस्ट करू. मग विचार करत नाही म्हणजे काय, की जसं म्युच्युअल फंडमध्ये डिटेल अनालिसिस असतं की 50 मधले पण बेस्ट ऑफ बेस्ट तो घेतो, तर तसं तो नाही घेत. तर तो स्वतःचं पण अनालिसिस त्याच्यात थोडंसं असतं आणि तो पण ऑफकोर्स चार्जेस लावतो, पण हे खूप कमी चार्जेस असतात. आता तुम्ही म्हणाल की मग मी कशाला इन्व्हेस्ट करावं, तो जर सगळं कॉपीज करतो, मीच करतो ना तसं, ते आपल्या लेवलला खूप कठीण होऊन जातं. कारण की तुम्ही जसं मी म्हटलं की 50 शेअर्स विकत घ्यायचे, तर तुम्हाला कधी घ्यायचे, केव्हा घ्यायचे हे कळणं आणि 50 शेअर मॅनेज करणं हे खूप कठीण काम आहे. त्यामुळे तो आपल्या त्यांचं बल्क असल्यामुळे त्यांना ते स्वस्त आणि इझी जातं. परत त्यांच्याकडे टीम असते. तर जसं मी वॉरन बफेटचं तुम्हाला उदाहरण दिलं, तर त्याच्या मते जो इंडेक्स फंडला बीट करेल असं कोणी झालेलाच नाही. त्याने तो स्वतः म्हणतो की मी आजपर्यंत इंडेक्स फंडला कधी बीट केलेलं नाही. बीट म्हणजे काय, की इंडेक्स फंड मधून जेवढे रिटर्न मिळाले तेवढे मला स्वतःलाही नाही मिळाले. तुम्ही म्हणाल मग एवढा श्रीमंत कसं काय झाला तो, कारण त्याची कन्सिस्टन्सी आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, की तो अॅन्युअली कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये त्याने 15% ते 16% एवढे वर्ष, म्हणजे तो 11व्या वर्षापासून इन्व्हेस्ट करतोय, त्याच्या वयाच्या 11व्या वर्षापासून. आता तो 86चा आहे. तर एवढे वर्ष तो कन्सिस्टंटली स्वतःसाठी 15 to 16% रेट ऑफ रिटर्न तो कमवतो आहे. त्यामुळे तो एवढा श्रीमंत झाला. याच्यात तुम्हाला चक्रवाढ व्याज, जे आपण कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणतो, त्याचा बेनिफिट त्याने घेतला, जे आपण वरच्या स्लाइड्स मध्ये बघितलं मिस्टर ए आणि बी च्या केसमध्ये. इथे मिस्टर ए चे 6.5 करोड आणि मिस्टर बी चे 4.25 करोडच का जमा झाले, तर इथे कंपाऊंडिंग इंटरेस्ट याचे 35 वर्ष मिस्टर ए ने इन्व्हेस्ट केले. तिथे कंपाऊंडिंग इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज, व्याजावर व्याज त्याचं तयार होत गेलं आणि त्याला त्याची बेनिफिट शेवटी मिळाला. इंडेक्स फंड इज लो कॉस्ट, हाय रिटर्न्स आणि सिम्पल अँड रिलायबल आहे. म्हणून काय मग मी ब्लाइंडली इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करावं असं आहे का, की माझी 100% इन्व्हेस्टमेंट इंडेक्स फंड मध्ये टाकावी, असंही नाहीये. परत मी जसं सांगितलं, डायव्हर्सिफिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. इंडेक्स फंड फक्त टॉपच्या 50 कंपन्या कव्हर करतो. जसं आता मध्ये तुम्ही ऐकलं असाल, येस बँक खूप मोठा स्कॅन्डल झाला. 250 रुपये त्याची प्राइस होती, ती येऊन आता 13 रुपयावर आहे, 12 रुपयावर आहे. पण ती निफ्टी 50 मध्ये, म्हणजे ज्या 50 टॉपच्या कंपन्यामध्ये आहे, तिच्यात येस बँक होती. मग तिच्यात जर त्यांनी इन्व्हेस्ट केले असतील तर ऑफकोर्स ते लॉसमध्ये गेले. अशा काही कंपन्या असतात की ज्या लॉस होतो त्यांना, किंवा त्याच्यात काही स्कॅन्डल्स होतात. मध्ये काही वर्षांपूर्वी सत्यम तुम्ही ऐकलं असाल, सत्यम मध्ये पण असा घोटाळा झाला. तर अशा खूप कमी कंपन्या असतात पण त्या मॅटर करतात. म्हणून डायव्हर्सिफिकेशन इज अ रिअल की हिअर. मग डायव्हर्सिफिकेशन म्हणजे मग थोडं तुम्ही FD मध्ये करा, NSE मध्ये करा, KVP मध्ये करा, म्युच्युअल फंड मध्ये करा, इंडेक्स फंड मध्ये करा. मग तुम्ही म्हणाल मग आता हे तर अजून कॉम्प्लिकेटेड होत चाललं, मी किती कशात केव्हा कसं केव्हा करू. ते परत मी तुम्हाला सांगतो की हे तुमच्या रिटायरमेंट नंतरचं जे तुमचं एम आहे त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे
मला रिटायर समजा व्हायचंय 45व्या वर्षी. रिटायर म्हणजे मी सिंपल शब्दात सांगतो, फायनान्शियल इंडिपेंडन्स. रिटायर म्हणजे मी काय घरी बसून राम राम हरी हरी नाही करणार. फायनान्शियल इंडिपेंडन्स मला केव्हा हवं त्याच्यानुसार तुम्ही हे घेऊ शकता, डिसिजन घेऊ शकता. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, इंडेक्स फंड हे रिस्की आहेत, पण त्याचे रिटर्न 15%, 10%, 15% असे खूप व्हरायटी मिळते आणि खूप बऱ्याच फंड्सने हे कन्सिस्टंटली प्रूव्ह करून दाखवलेले. काही म्हणतील नाही नाही मला अर्ली रिटायरमेंटची गरज नाही, मी आरामशीर करेल. त्यांनी सेफमध्ये रिअल इस्टेट जावं किंवा FD वगैरे तिच्यात जाऊ शकतात. ते हे परत केस टू केस बेसिसवर असतं. परत पुढे असतं तिच्यात इंडेक्स फंडमध्ये तुम्ही स्कॅम 1992 मध्ये नावाची एक सिरियल ऑनलाईन आली होती, ती तुम्ही जर बघितली असेल तर तिच्यात यांचा उल्लेख आहे, राकेश झुनझुनवाला किंवा दमानीचा. तर त्यांनी पण पैसे कसे कमवले, तर त्यांनी पैसे लॉंग टर्मने कमवले. लॉंग टर्म म्हणजे काय की मी काही वस्तू विकत घेतोय ती लगेच विकण्यासाठी नाही घेते, मी ती कमीत कमी 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष ठेवेल आणि त्याचं व्हॅल्यू वाढल्यावर म्हणतोय मी, प्राइस नाही म्हणत, व्हॅल्यू आणि प्राइस मध्ये खूप डिफरन्स आहे. तर व्हॅल्यू वाढल्यावर मी त्याला विकेल. तर हे केव्हा ठरवायचं किंवा शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म, तर जसं मी तुम्हाला सांगितलं चक्रवाढ व्याज, जेवढं तुम्ही लॉंग टर्म ठेवाल तेवढं तुम्हाला चक्रवाढ व्याज जास्त मिळेल आणि ते व्याजावर व्याज तयार होत जाऊन शेवटी रिटायरमेंटसाठी तुम्हाला खूप मोठी कॉर्पस तुमच्यासाठी तयार होईल. पुढचं आहे क्रिप्टोकरन्सी. आजकाल खूप चालू आहे बिटकॉइन. सगळ्यांना क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉइनच वाटतो पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय नक्की, तर ही डिजिटल करन्सी आहे. ही कोणीही टेक्निकली जो तुमच्याकडे आयडिया असेल ती कोणीही बनवू शकतो. देर आर थाउजंड्स ऑफ क्रिप्टोकरन्सीज इन वर्ल्ड. ते फ्रीली फ्लक्च्युएट होतात, फ्रीली फ्लोट होतात. क्रिप्टोकरन्सी आणि आपल्या नॉर्मल करन्सीमध्ये काय फरक आहे, तर क्रिप्टोकरन्सीची प्रिंटिंग होत नाही, ते डिजिटल असते. ती फक्त तुमच्या वॉलेटमध्ये असते. जसं तुम्ही पेटीएम वॉलेट असेल तुमच्याकडे, त्याच्यात जसे पैसे असतात तसं ते आहे. पण याला बॅकअप नाही, याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाही. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा तुमची एखादी 100ची नोट बघता, 200ची नोट बघता, तिच्यावर एक गव्हर्नरची सही असते. ती आपल्याला ॲश्युरिट देते की हा 200 रुपयाचा, शेवटी हा कागद आहे, पण ह्या कागदाची व्हॅल्यू 200 रुपये, कारण मी बॅकअप देतोय त्याला, मी ॲज अ गव्हर्नमेंट मी त्याला बॅकअप देतोय. तुम्हाला 200 रुपयाची वस्तू याच्यानं विकत घेता येईल, म्हणून याला बॅकअप असतं गव्हर्नमेंटचं. तर क्रिप्टोकरन्सीमध्ये तसं नाही आहे. इट्स टोटली डिपेंडंट ऑन डिमांड अँड सप्लाय. आज डिमांड जास्त, त्याची प्राइस जास्त. काही दिवसांनी त्याची डिमांड कमी, त्याचा प्राइस कमी. तर वॉरन बफेटचं फेमस 2 वाक्य आहेत याच्यात. आय डोंट हॅव एनी बिटकॉइन, आय डोंट ओन एनी क्रिप्टोकरन्सी, आय नेव्हर विल. दुसरं वाक्य आहे कॉन्ट्रॅरी टू दी इंटरेस्ट ऑफ द सिव्हिलायझेशन. आता हे दुसरं वाक्य म्हणजे काय, काही जण म्हणाल अरे क्रिप्टोकरन्सी तर हे फ्युचर आहे मार्केटचं, किंवा पुढे 10-15 वर्षात खूप होईल. इलॉन मस्क पण खूप बोलतो क्रिप्टोकरन्सी बद्दल, पण हे खूप कमी लोकांच्या हातातलं मार्केट आहे. खूप कमी लोकांच्या हातात ही पैसा जमा झालेला आहे. आपल्यासारखे, तुमच्या माझ्यासारखे लोक तिथे खूप तोडगे पडतो. कॉन्ट्रॅरी टू इंटरेस्ट. आता मी माझं एक्झाम्पल द्यायची इच्छा आहे माझी, की 2 वर्षापूर्वी माझी जी MNC कंपनी आहे, जर्मन MNC कंपनी, त्याच्यावर सायबर अटॅक झाला जर्मनीमध्ये आणि त्यांनी आमचा पूर्ण डेटा हॅक केला आणि तो ब्लॉक करून टाकला. आमचे मेल्स, आमच्या टेक्निकल डिझाईन्स वगैरे सगळं त्यांनी ब्लॉक करून टाकलं. आमचा पूर्ण बिझनेस थांबून गेला. जवळपास आम्ही 3 आठवडे आमची कंपनी बंद होती. मग ते जे आमचे हॅकर होते ते आम्हाला पैसे मागत होते. मग पैसे कशात मागत होते, तर ते क्रिप्टोकरन्सीमध्ये मागत होते. तर क्रिप्टोकरन्सीमध्ये का, तर कारण ते ट्रेस आउट नाही होत. मी समजा कोणाला आज $1 दिला, बँक ट्रान्सफर केली, तर ते ट्रेस होते. ह्या बँकेतून त्या बँकेत गेलं, त्या बँकेतून त्या बँकेत गेलं, असं ट्रेसिंग होतं. क्रिप्टोकरन्सीचं तसं नाही. त्यामुळे वॉरेन बफेट म्हणतो कॉन्ट्रॅरी टू दी इंटरेस्ट ऑफ द सिव्हिलायझेशन. पण ऑफकोर्स काही यंग टेक्निकली IT चे मित्र असतील माझे इथे, ते म्हणतील नाही नाही हे हा काही सांगतोय. तर मी म्हणतो तुम्ही इन्व्हेस्ट करा, जरूर करा, पण तुमची 100% इन्व्हेस्टमेंट याच्यात टाकू नका.
तुमचा लेट से 1%, 2%, टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 5% तुम्ही याच्यात टाका, ॲज अ फंड टाका. आले तर आले, गेले तर गेले. माझी स्वतःची 1 रुपयाची क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये. त्यामुळे मी रेकमेंड करेल, शेवटी हा पैसा तुमचा, तुमचं त्या उद्दिष्ट तुमचे, त्यामुळे मी कंपल्शन तर करू शकत नाही, मी फक्त गायडन्स द्यायला इथे आहे. शेवटी हे तुमच्यावर आहे. तुम्ही आता रिसेंट एक्झाम्पल सांगतो, बिटकॉइन जो 55,000 रुपये $US पर बिटकॉइन चालू होता, तो आता 30,000 $US वर येऊन बसलेला आहे काही दिवसातच. ज्याने 55 किंवा 50,000 $US तो विकत घेतला, तो आता 30,000वर बसलेला आहे. तर किती नुकसान झालं याच्यात, फ्युचर कोणालाच माहिती नाही. त्यामुळे हे प्रत्येकाचा कॉल आहे. सगळ्यात महत्वाचं, कोणी डॉक्टर मित्र असेल तर ते याच्याशी लिंक करू शकतील की सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय. जसं मी सांगितलं की गुगल, आपण आजकाल सगळे उत्तर गुगलवर शोधतो. मला हे झालं, मला काय, माझा हा प्रॉब्लेम आहे, मला उत्तर काय. तर कोणताही डॉक्टर कधीच रेकमेंड करत नाही सेल्फ मेडिकेशनसाठी. इट्स व्हेरी डेंजरस. तुम्हाला शॉर्ट टर्म बेनिफिट्स मिळतील, पण लॉंग टर्म मध्ये इट्स व्हेरी डेंजरस. आपण लहानपणी बघितलं असेल किंवा तेव्हा आपण साध्या एका BMS MBBS डॉक्टरकडे जायचो. आता आपण स्पेशलायझेशनकडे जायला लागलोय, म्हणजे MDs कडे जायला लागलोय, MS कडे जायला लागलोय. असं का? अँड दे आर द एक्सपर्ट्स इन दॅट फील्ड, दे हॅव नॉलेज, आणि त्यांनी ते गॅदर करून ते आपल्याला देत आहे. त्याचा लॉंग टर्म मध्ये बेनिफिट्स खूप आहे. त्यामुळे कधी तुम्ही एक्सपर्टची मदत घेणं हे महत्वाचं आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, मोठे अमाऊंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे थोडेसे पैसे गेले तरी तुमच्या लॉंग टर्म मध्ये हे नेहमी बेनिफिशियल राहील. आता इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण समजून घेतलं, आपण टॅक्सेशन संदर्भात समजून घेऊया. सगळे प्रश्न मी ह्या स्लाइड नंतर क्वेश्चन आन्सर्सचा एक सेशन ठेवू, त्याच्यात आपण कव्हर करूया. टॅक्सेशन मध्ये 5 प्रकारे मला इन्कम मिळतं. सॅलरी, कॅपिटल गेन म्हणजे मी एखादी प्रॉपर्टी विकली किंवा शेअर्स विकले, त्यातून जे मला पैसे मिळाले त्याला कॅपिटल गेन म्हणतात. नंतर हाऊस प्रॉपर्टी म्हणजे मला रेंटल इन्कम येतंय, तर ते हाऊस प्रॉपर्टीमध्ये येतं. बिझनेस प्रोफेशन तर सगळ्यांना माहिती आहे, किंवा अदर, किंवा म्हणजे मला इंटरेस्ट इन्कम येतंय वगैरे. मॅक्सिमम लोक सॅलरीड असतात, त्यामुळे सॅलरीडचं आधी बोलू. तर सॅलरीड लोकांना माहिती आहे फॉर्म 16 मिळतो. फॉर्म 16 मध्ये काय असतं, तर मला वर्षभरात कंपनीने किती पैसे दिले, त्याच्यावर किती TDS म्हणजे इन्कम टॅक्स कट केला, माझे इन्व्हेस्टमेंट्स किती आहे जे मी डिक्लेअर करतो दर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात, मी जे डिक्लेअर करतो ते किती आहे, आणि शेवटी माझा टॅक्स किती येतोय ते फॉर्म 16 मला सांगतो. सॅलरी रिटर्न आता तर खूप इझी झालंय. आताच नवीन साईट तयार झाली आहे, ॲप पण आलंय, मोबाईल ॲप पण आलेलं आहे, त्याच्यात तुमचा फॉर्म 16 पूर्ण येतो. तो तुम्ही फक्त चेक करायचा की बरोबर आहे की नाही, ओके म्हणायचं, तो सबमिट होतो. इट्स व्हेरी इझी. टॅक्स कसा वाचवायचा, साईड लोकांसाठी खूप कमी मार्ग आहेत टॅक्स वाचवण्याचे. सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे होम लोन इंटरेस्ट. जसं मी सांगितलं की होम तर घ्यायला तुम्हाला असणं गरजेचंच आहे, स्वतःचं घर असणंच गरजेचंच आहे. त्यासाठी आता घरं एवढे महाग झाले की स्वतः पूर्ण पैसे टाकून घेणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण होम लोन घेतो. त्याच्यावर 2 लाखापर्यंतचा इंटरेस्ट तुम्हाला एक्झम्प्ट होतो, तुम्हाला टॅक्स सेव्हिंग मध्ये तिथे फायदा होतो. ATC इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे 1.5 लाख आपण म्हणतो की LIC, FD, किंवा अजून जे होम लोन मधलं जे प्रिन्सिपल रिपेमेंट मी करतो आहे ते सगळं 1.5 लाखापर्यंत मला इथे एक्झम्प्ट होतं. NPS ह्या 1.5 लाखाच्या वरती जे 50,000 रुपये मला एक्स्ट्रा मला एक्झम्पशन NPS मध्ये मिळतं. म्हणजे टोटल माझं एक्झम्पशन 2 लाख होम लोनचं, 1.5 लाख इन्व्हेस्टमेंटचं आणि 50,000 NPSचं, असं 4 लाख रुपये बेसिक मी अवेल करू शकतो. NPS मध्ये मला रिटर्न्स पण जास्त आहेत, त्यामुळे तुम्ही ते नेहमी इझिली जाऊ शकतात. NPS साठी मी सोपा मार्ग सांगतो. तुमच्याकडे जर SBIचं अकाउंट असेल किंवा कोणत्याही प्रायव्हेट मोठ्या बँकेचे अकाउंट्स असतील, तर ऑनलाईन गेलात तर तिथे एक ऑप्शन असतो कॉन्ट्रीब्युशन टू NPS. त्याच्यात जाऊन तुम्ही इझिली इन 2-3 मिनिट्स यू कॅन इन्व्हेस्ट इन इट. आणि मॅक्सिमम NPS आर सेफ, कारण याला बॅकअप पण आहे गव्हर्नमेंटचं, त्यामुळे ते सेफ आहे. HRA, आता HRA तुम्ही म्हणाल माझं तर घर आहे, मग मी HRA कसा क्लेम करू, किंवा मी तर घर बुक केलेलं आहे मग मी HRA कसा क्लेम करू. तर जर माझं घर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर मी HRA क्लेम करू शकतो. HRA अलाउन्स ऑफकोर्स तुमच्या सॅलरी कंपोनंट मध्ये असायला हवा.
किंवा बऱ्याचदा काय होतं की माझं घर, मी जे विकत घेतलेलं घर आहे, ज्याच्यावर माझं होम लोन चालू आहे, ते माझ्या वर्क प्लेस पासून खूप दूर असतं आणि मी रिअली भाड्याने राहत असतो एखाद्या दुसऱ्या ठिकाणी माझ्या ऑफिसच्या जवळ. तर त्या ज्या ऑफिसचं रेंट असतं, मी जे ऑफिसच्या जवळ जे घर भाड्याने घेऊन राहत असतो, ते पण तुम्ही HRA मध्ये क्लेम करू शकता. याच्यात बऱ्याचदा तुम्हाला HR कडून खूप आर्ग्युमेंट्स येतात, नाही तुम्ही होम लोन आणि HRA तुम्ही कंबाईन घेऊ नाही शकत. तर तसं नाहीये, हे मी क्लिअर करून सांगतो की तुम्ही दोघं घेऊ शकता, पण त्यासाठी तुमच्याकडे व्हॅलिड रिझन हवं. याच्यात फ्रॉड होण्याच्या शक्यता असतात. लोक एकाच घरात राहतात, त्याच घराचं रेंट दाखवतात. तसं करू नका, कारण की आजकाल आता डिजिटलायझेशन झाल्यामुळे सगळं लिंक आले आहे आणि कुठे ना कुठे पकडले जाऊ शकतात. खरंच तुम्ही जर रेंट पे करत असाल तर तुम्ही घेऊ शकता, पण त्यासाठी व्हॅलिड रिझन हवं. मेडिक्लेम एक वरती पॉईंट सांगायचा राहिला माझ्याकडून. मेडिक्लेम हा सगळ्यांचा असायलाच हवा. कोरोना काळात आपण बघितलंच असेल की अचानक कोणाचे आई वडील, स्वतः किंवा बायको वगैरे हॉस्पिटलाइज मध्ये ऍडमिट झाल्या. ऍडमिट झाल्यावर तिथे येणारा खर्च हा काय 1000-2000 मध्ये नसतो, तो ऑफकोर्स लाखांमध्ये असतो आणि एनवेळेस असे एकदम एवढी मोठी अमाऊंट जमा करणं पण शक्य नसतं. त्या केसमध्ये मेडिक्लेम हा नेहमी फायद्याचा असतो. मग बरेच जण म्हणतात की मला तर ऑफिस कडून आहे मेडिक्लेम, मग मी कशाला घेऊ? मग ऑफिसचा मेडिक्लेम कितीचा आहे तुमचा ते तुम्ही बघा. आपण फक्त बघतो आहे ठीक आहे, ओके, तसं नाही. तुमचा आहे कितीचा? 2 लाख, 4 लाख, 5 लाख, कितीचा आहे? 5 लाख असेल समजा, पण तुमचा मेडिकल इमर्जन्सी आली तर ती 5 लाखात कव्हर होणार आहे का? तर ऑफकोर्स नाही. मेडिकल एक्सपेन्सेस एवढे वाढलेले आहेत, स्वतःचा पण तुम्ही मेडिक्लेम घ्यायला हवा आणि कंपल्सरी तुमच्या आईवडिलांचा मेडिक्लेम मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला हवं. कारण की मॅक्सिमम क्लेम्स हे 60 नंतर किंवा 55 नंतर येतात आणि 55 नंतर येणारे जे आजार असतात ते खूप दुर्धर असतात, त्याला खूप पैसा लागतो. जसं हार्ट सर्जरी झाल्या, कॅन्सर झाले, बऱ्याच गोष्टी असतात अशा, किंवा गुडघ्यांचे ऑपरेशन झाले, अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे खूप पैसा लागतो. त्यासाठी मेडिक्लेम असणं हे खूप गरजेचं आहे. तसंच लाईफ इन्शुरन्स असणं पण सगळ्यांना गरजेचं आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही टर्म प्लॅन घेऊ शकता किंवा LICचे किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे खूप छान छान प्लॅन्स आहेत, ते असणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्याकडे असं नका बघू की एखादी LIC एजंट येतोय, रोज माझं डोकं खातोय आणि ते घेतोय. हे तुमच्या बेनिफिटसाठी आहे. हां, तुम्ही तिच्यात आर्ग्यू करा की नाही, हिच्यातला बेस्ट कोणता आहे तोच हवा मला, हिच्यात तुझ्या ब्रोकरेजनुसार नको मला, तर ते तुम्ही घ्या. ते तुम्हाला फ्युचरमध्ये कधीही बेनिफिशियल राहील. डोनेशन जसं आपण ह्या डोनेशनमध्ये गणपती मंडळाला दिलेलं डोनेशन पकडलं जात नाही, हे मी क्लिअर करू इच्छितो. डोनेशनमध्ये स्पेसिफिक त्यांच्या रिसिटवर लिहिलेलं असतं, अलाउड ॲज अ डिडक्शन इन चॅप्टर 6. तेच डोनेशन्सचे तुम्हाला एक्झम्पशन तुम्हाला इथे मिळतं. त्यामुळे तुम्ही नेहमी डोनेशन करून त्याच्या काही इथे 100% मिळतं, काही ठिकाणी 50% मिळतं, ते पण तुम्ही इथे क्लेम करू शकता सॅलरीसाठी. बाकी टॅक्सेशन जसं कॅपिटल गेन, हाऊस प्रॉपर्टी वगैरे हे जरा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे मी इथे कव्हर केलेलं नाहीये आणि सगळ्यांनाच येतात असं पण नाही आहे. त्यामुळे इथे आपण क्वेश्चन आन्सर्सचा एक भाग घेऊया. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर ते मला विचारू शकतात. कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. विक्रांत सर नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की महिला म्हणजे आमचं मंडळ आहे लेवा सखी घे भरारी ग्रुप, बरोबर आहे. तर महिला भिशी लावत असतात. सगळ्याच महिलांना भिशी लावण्याची आवड असते, बरोबर. महिला भिशी लावतात. दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट त्यांची बचत होते त्यातून, बरोबर आहे. दर महिन्याला भिशी, आणि जेव्हा आपल्याला भिशी लागते त्या महिन्याला आपल्याला ती एकूण सगळी जास्त रक्कम मिळते, हे त्याच्या मागचा कुठेतरी उद्देश असतो असं म्हटलं तरी बरोबर बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही भिशीला काय पर्याय भिशी ही एक म्हणजे सगळ्यांना भेटण्याची, एकत्र भेटण्याची. तुमचा आवाज येत नाहीये.
बिशी ही जरी सगळ्यांना एकत्र करत असली महिलांना. आता येतोय सर, आवाज येतोय? नाही येते, नाही स्पष्ट येत नाहीये. स्पष्ट नाहीये पण येतोय. तर तुम्ही याला पर्याय काय सुचवाल असं मला म्हणायचं होतं. बिशी मी इन्व्हेस्टमेंट पर्पज नुसार मी कधीच बघितलं नाही. कारण सांगतो त्याचं. बिशी हे आपलं पर्पजच वेगळं आहे. त्याचं सोशलायझेशन, जे आपण 10 जण एकत्र येऊन जे एकत्र गप्पा मारतो, जेवण करतो, हे मेन पर्पज आहे त्याच्यातलं. दुसरं त्याच्याबरोबर असं जर फ्रीली येणार असेल तर कोणी जमत नाही. म्हणून तो पैशाचा कंपोनंट तिच्यात इन्क्लूड केलेला असतो, की ह्या पैशांच्या निमित्ताने की माझे पैसे तिच्यात इन्व्हॉल्व आहेत, म्हणून मी बिशीला जायला हवं आणि सोशलायझिंग करायला हवं, म्हणून तो केला जातो. हा, तिच्यात एक चांगला कंपोनंट असं आहे की मला अचानक एकदम मोठी रक्कम मिळते, 50,000, 70,000, 80,000. तर बऱ्याचदा महिला काय करतात, ती खर्च करून टाकतात. म्हणजे घरातली एखादी वस्तू घेतात, फ्रीज घेणार, वॉशिंग मशीन घेणार वगैरे वगैरे. तर तसं न करता ते तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट करू शकतात. एफडी किंवा बेसिक NSC, KVP ते चालू करू शकता. तिच्यात तुम्ही टाकू शकतात. त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट्स खूप जास्त मिळतील आणि इमर्जन्सीच्या वेळेस ते तुम्हाला उपयोग असेल. आता तुम्ही म्हणाल मग माझ्या घरी तर ती वस्तू महत्वाची आहे. बरोबर आहे, ती वस्तू पण महत्वाची आहे तुमच्यासाठी, पण याच्यातून जे बेनिफिट्स येणार आहेत इन्व्हेस्टमेंट मधून, ते तुम्हाला याच्यापेक्षा मोठी वस्तू तुम्हाला फ्युचरमध्ये घेऊन देतील, ते नक्की. नाही, मला इथे असं म्हणायचं होतं सर की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हो, तुम्ही महिलांना या ठिकाणी सुचवा. SIP तुम्ही करू शकता. जसं म्युच्युअल फंड मध्ये 2 प्रकार आहेत, की मी SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट नुसार पण हे करू शकतो. आणि 1 मिनिट, कोणातरी माईक चालू आहे, प्लीज माईक बंद करावा. हा, थँक्यू. तर SIP म्हणजे काय, की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जे मंथली मी इन्व्हेस्ट करणार आहे, ते पण एक तुम्ही तिच्यात चालू करू शकतात. पण त्याच्यात काय होईल, तुमचं जे सोशल गॅदरिंग आहे ते होणार नाही. सिस्टमॅटिक मध्ये काय असतं, की दर महिन्याला 5,000, 10,000 मी जे काही लावून दिलेले आहेत ते ऑटोमॅटिक माझ्या बँकेतून डिडक्ट होतात आणि ते त्या म्युच्युअल फंडमध्ये, स्पेसिफिक म्युच्युअल फंडमध्ये किंवा इंडेक्स फंडमध्ये ते जमा होत जातात आणि त्याची इंटरेस्ट मला नंतर मिळत जातं. आणि एक लमसम आहे. लमसम मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एकदम 50,000 मिळाले, 70,000 मिळाले, तर ते पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. दीपिका, तुम्हाला काही सांगायचं? याच्यामध्ये आपण जे अमाऊंट जमा होईल ती सगळ्यांची मिळून एक फंड मध्ये जमा करू शकतो आणि त्याच्यावरही रिटर्न्स मिळू शकतात. दर महिन्याला सपोज सगळेजण एक 5,000 रुपये कॉन्ट्रीब्युट करत असतील, ती सगळी अमाऊंट आपण टोटल एका प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि मग लॉंग टर्म मध्ये त्याच्यावर सगळ्यांना बेनिफिट मिळते. फॉर एक्झाम्पल, फॉर 1 year इफ वी डिसाइड टू इन्व्हेस्ट, जर आपल्या ग्रुपमध्ये 12 महिला असतील तर ते 12 महिला दर महिन्याला एक जण म्हणजे सगळेजण कॉन्ट्रीब्युट करून 12 महिने कॉन्ट्रीब्युट करून मग आपल्याला ते जे पैसे मिळतील आणि नंतर ते तुम्ही सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला चांगले रिटर्न्स पण मिळतील. धन्यवाद दीपिका ताई. आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. जवळजवळ सगळ्याच म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची हे सरांनी अतिशय छान पद्धतीने सांगितले, की कोरोना काळात आधी छत स्वतःला असावं हे अतिशय प्रकर्षाने त्यांना जाणवलं. त्याच्यानंतर FD, NSC, KVP, RD आणि PPF हे अतिशय उत्तम सेव्हिंगचे प्रकार आहेत असं त्यांचं म्हणणे. त्यानंतर खूप मोठ्या फायद्यात काय रिस्क आहे आणि काय बघितलं पाहिजे हे सरांनी व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितले. म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, त्याचे वेगळे प्रकार आणि त्यात NPS हे सगळ्यात उत्तम असं त्यांनी म्हटलेलं आहे. क्रिप्टो करन्सीच्या विषयी आपण जाणून घेतलेलं आहे. मेडिक्लेमचं महत्व आपल्याला सरांनी सांगितले. ह्या इन्व्हेस्टमेंट, या सगळ्या प्रकारच्या आपण इन्व्हेस्टमेंट सांगितले असतात, त्याचा ट्रॅक कशा पद्धतीने आपल्याला ठेवता येतो? खूप छान प्रश्न आहे. बऱ्याचदा इन्व्हेस्टमेंट खूप एवढं व्हेरिएशन होऊन जातं त्याच्यात,
की त्यामुळे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणं खूप कठीण जातं. त्यासाठी काही ऍप्स आहेत मोबाईलवर यूज करू शकता. माय कॅम्प्स म्हणून एक ऍप आहे किंवा पेटीएम. तुमचा आवाज खूप कमी झालाय पण सर. काही ऍप्स आहेत अवेलेबल. तर ऍप्स मध्ये पेटीएम मनी हा एक खूप छान ऍप आहे, इझी ऍप आहे, ते तुम्ही यूज करू शकता. किंवा माय कॅम्प्स, के फिन कार्ड असे बरेच ऍप्स अवेलेबल आहेत. ते तुमच्या फायनान्शियल जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायला तुम्हाला खूप मदत करू शकतात. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत ऑफकोर्स, त्यामुळे तुम्ही इझिली यूज करू शकता. विक्रांत सर. येस येस. मला दुसरा प्रश्न आणखी एक असा विचारायचा होता. आवाज येतोय माझा आता व्यवस्थित? हो हो येतोय. की म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येकाचं व्यक्तिगत असावं की फॅमिलीचं असावं? फॅमिलीचं असावं, कारण आता त्याच्यात बरेच कंपोनंट्स असतात. आता माझी स्पाऊस समजा वर्किंग आहे, तर माझं खर्च आणि माझ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप फरक पडतो. किंवा माझ्या घरात 4 जण कमवते, माझे समजा वडील पण अजूनही कमवतात आहे, माझी आई कमवते आहे, माझे बायको पण कमवते आहे, तर हे पण खूप मॅटर करतं. समजा ते रिटायर आहेत, माझे वडील रिटायर आहेत, त्यांना पेन्शन नाहीये, तर त्याने पण बराच फरक पडतो. तर हे नेहमी फायनान्शियल प्लॅनिंग हवं. फायनान्शियल म्हणजे फक्त तुम्ही आणि नवरा बायको हे नाही, तर तुमचे आई वडील आणि मुलं हे दोघं एक स्टेप वरती एक स्टेप खाली असं पकडून 6 जणांचं प्लॅनिंग हे असायला हवं. याच्यात तुम्ही कन्सिडर करायला हवं की तुमच्या मिळण्याचा इंटरेस्ट कशात आहे, त्याला फ्युचरमध्ये जाऊन कुठे फॉरेनला जायचं आहे का, किंवा जे काही त्याचे इंटरेस्ट असतील तर ते तुम्ही कन्सिडर करायला हवं. ते नेहमी फायनान्शियल फॅमिली प्लॅनिंग. धन्यवाद सर. आणखी कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. हॅलो विक्रांत सर. या माझा आवाज येतोय? हो हो येतोय. हो, ऍक्च्युली मला असा प्रश्न आहे. ऍक्च्युली मी आणि माझे स्पाऊस आम्ही दोघं वर्किंग आहे IT सेक्टरमध्ये. तर आम्ही लाईक हाऊस लोन घ्यायचा विचार करत आहे. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग कसं करायचं? लाईक एकाच्या सॅलरीवर हाऊस लोन घेऊन दुसऱ्याची सॅलरी कम्प्लीट इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवायची, या फिर दोघांच्या सॅलरी म्हणजे जसं इन्व्हेस्टमेंट आहे त्याला यूज करून आमचं जे लोन प्रिन्सिपल अमाऊंट आहे लोनचं ते कमीत कमी करून इंटरेस्ट रेट म्हणजे जेवढी प्रिन्सिपल अमाऊंट कमी तेवढा आम्हाला इंटरेस्ट कमी लागणार. बरोबर. तर त्याचं प्लॅनिंग कसं करायचं? खूप छान प्रश्न आहे. खूप जणांना हा प्रश्न पडतो. मलाही पडला होता मी जेव्हा यंग होतो, अजूनही आहे ऑफकोर्स पण मलाही पडला होता. तर याच्यात सगळ्यात महत्वाचं, तुम्ही पैशांचा विचार करण्याच्या आधी तुम्हाला कोणत्या एरियामध्ये घर घ्यायचंय ते बघायला हवं. आता फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण देतो. मी जरी चाकणला कामाला आहे, इथून जे 30 किलोमीटरवर आहे, तरी पण मला पुणे शहरात, पुणे लिमिटमध्ये राहायला आवडतं, म्हणून मी पुण्या शहरामध्ये घर घेतलं. जरी मी तिकडे एवढ्या दूर पण घेऊ शकत होतो, निगडीकडे घेऊ शकत होतो, तिथे मला स्वस्त पण मिळाले असते. पण हे तुम्ही एक पहिले बघायला हवं, कारण की प्रत्येक वेळेस पैसे 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 बघून आपल्याला फायदा होत नाही. आपलं कम्फर्ट, आपल्याला जिथे आवड आहे ते पण तुम्ही बघायला हवं. परत दुसरी गोष्ट येते तिच्यात की तुमच्या ऑफिस पासून किती जवळ आहे ते त्याच्यावर. आता इथे जिथे मी राहतो तिथून मला दूर आहे, पण माझ्या वाईफला खूप जवळ पडतं, म्हणून मी हे लोकेशन चूज केलेलं आहे. हे एक मॅटर तुम्ही विचार करायला हवा. तुम्ही जसा प्रश्न विचारला की आम्ही दोघं वर्किंग आहे, तर तुम्हाला कमीत कमी 2 BHK तुम्ही अफोर्ड करू शकता असं मी अज्युम करतो. आणि तुम्ही त्याच्यात घेऊन त्याच्यात कधी घर हे दोघांच्या नावावर घ्यावं. त्याच्यात कारण सांगतो. तुम्ही तुमच्या आता तुम्ही स्वतः लेडीज आहात, तर तुमच्या नावावर पहिलं नाव तुमचं असावं, दुसरं नाव माणसाचं असावं. त्याने बेनिफिट असा होतो की तुमचा इंटरेस्ट रेट जो आहे तो 0.15 to 0.25% ने कमी होतो जर पहिलं नाव लेडीजचं असेल तर. आणि त्याच्यातून तुम्हाला EMI हा कसा कॅल्क्युलेट केला जातो? EMI तुम्ही कॅल्क्युलेट करण्यासाठी स्पेसिफिकली तुमचे मंथली खर्च आधी बघावे, की मिनिमम खर्च. मी लक्झरी नाही म्हणत आहे की मला दर महिन्याला मॉलला जायला आवडतं, इथे जायला आवडतं, ते नाही. मिनिमम बेसिक खर्च तुमचे किती आहेत, तुमच्या लोकेशन जे चूज केलं आहे तिथे तुमची हे किती आहे, प्राइस किती चालू आहे, ते बघून तुम्ही EMI मध्ये त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करून तुम्ही इन्व्हेस्ट करायला हवा. पण जर तुमच्याकडे सरप्लस अमाऊंट असेल तर मी रेकमेंड करेल की आधी तुम्ही जास्तीत जास्त पैसे भरून
कमीत कमी लोन घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं जे कर्ज आहे ते कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा. मग नंतर इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात पहिलं आपलं एम आहे की घर स्वतःचं असणं हे खूप गरजेचं आहे. IT सेक्टरमध्ये आहात तुम्ही, तुम्हाला जास्त माहिती आहे की तुमचे जॉब्स खूप रिस्की असतात. फ्रँकली सेईंग, खूप तुमचे म्हणजे प्रायव्हेट जॉब सगळेच रिस्की असतात. त्यातल्या IT मध्ये तर खूपच जास्त हायर अँड फायर पॉलिसी खूप इझिली असते. त्यामुळे तुमचं स्वतःचं घर असणं महत्वाचं. इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहेच, पण जोपर्यंत छप्पर डोक्यावर नाही तोपर्यंत तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटचं करणार नाही. आय होप. आणि अजून एक गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल असं सिंगल प्रॉपर्टी जशी पाहिजे मनासारखी तशी मोठी घ्यायची का मल्टिपल प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करायचा? नाही, जर तुमचं, मी जसं म्हटलं, मी फॅन नाहीये की प्रॉपर्टी विकत घेऊन रेंटवर द्यावी. त्याचे इंटरेस्ट रेट खूप, रेट ऑफ रिटर्न खूप कमी असतात. त्यामुळे ते तर पहिले अवॉइडच करावं. तुम्हाला तरी घ्यायची असेल स्वतःसाठी एक घर घ्या, फ्लॅट घ्या, जर कॅपॅसिटी असेल तर बंगलो घ्या, ते कन्स्ट्रक्ट करा. आणि मग जरी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये म्हणजे शॉप्स, ऑफिसेसमध्ये घेऊ शकता. बरेच मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस उभे आहेत आपल्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तिथे तुम्हाला हे पण छान मिळेल, रेंट पण छान मिळेल, ॲप्रिसिएशन पण जास्त मिळेल आणि इट्स अ सिक्युअर इन्व्हेस्टमेंट. ओके. आणि आम्ही दोघांनी सपोज लोन घेतलं, दोघांच्या नावावर घर घेतलं, तर जे टॅक्स असेम्पशन्स आहेत ते कशा प्रकारे होतील? म्हणजे दोघं ITR मध्ये फाईल करू शकतात या सिंगल कोणीही? बरोबर, ते इक्वली. त्याच्यात पण कसं असतं, तुम्हाला चॉईस दिलेला आहे गव्हर्नमेंटने की जो बेनिफिशियल आहे तो तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात पहिले तर समजा तुमचं इन्कम खूप जास्त आहे आणि तुमच्या स्पाउसचं इन्कम खूप कमी आहे, तर तुमचा इंटरेस्ट रेट 30%च्या ब्लॉकमध्ये जाणार. त्यामुळे सगळे एक्झाम्पशन, मॅक्सिमम एक्झाम्पशन तुम्ही घ्यावं, उरलेले एक्झाम्पशन स्पाउस घेऊ शकतात किंवा व्हाईस वर्सा. आणि तसंही नसेल, दोघांचं इन्कम जवळपास सेम आहे तर 50-50, मॅक्सिमम प्रत्येकाला 2 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला 2 लाख, तुमच्या स्पाउसला 2 लाख, असे 4 लाख रुपये इंटरेस्टचं एक्झाम्पशन तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक डिक्लेरेशन HR ला द्यायला गरजेचं आहे की मी आणि माझे स्पाउस किती % ते एक्झाम्पशन घेणार आहे म्हणून. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर, माझा एक प्रश्न होता. हो हो. आपण जेव्हा माहिती देत होता तेव्हा म्हणलात की शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड, थोडस शेअर मार्केट बद्दल आपण म्हणलं की थोडस रिस्की आहे, कारण तिथे आपणच स्वतः निर्णय घ्यायचे असतात, आणि म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला फंड मॅनेजर आहेत की ते मदत करू शकतात. बरोबर. मी लहानपणापासून बघत आलोय की आई बाबांनी इन्व्हेस्टमेंट सगळी FD मध्येच केली, कधी दुसऱ्या याच्यात त्यांनी काही केलंच नाही. एक्झाम्पशन घेणार, म्हणजे एक माझा अनुभव सांगतो. आणि आता मला कुठेतरी असं वाटतं की नाही, हे क्षेत्र खूप चांगले आहेत की शेअर मार्केट झालं, म्युच्युअल फंड झालं, किंवा आता गोल्ड बॉन्ड्स बद्दल बोललात की, तर मार्केट तसं मी थोडस घरामध्ये आमचं एज्युकेशन होतं किंवा पप्पांचं माझं किंवा त्यांचं अजूनही पारंपरिक कल आहे की नाही, FD शिवाय किंवा RD शिवाय तुला दुसरीकडे काही चांगलं मिळू शकत नाही किंवा ते सिक्युअर नाहीये. त्यातल्या त्यात मी शेअर मार्केट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यालाही नकार दिला. मग म्युच्युअल फंड मी त्यांना समजून सांगितलं. तर मग शेअर मार्केट योग्य राहील की म्युच्युअल फंड योग्य राहील? 30 वर्षानंतर जसं मी सांगितलं की हे परत पर्सनल चॉईस आहे, पैसा त्यांचा आहे. ऑफकोर्स तुमचा पण हक्क आहे तिच्यावर, पण इथे त्यांच्या एजला फायनान्शियल इंडिपेंडन्स त्यांच्याकडे आलेला आहे. त्यांना आता रिटर्नची गरज. त्यांच्या पैशाबद्दल बोलतच नाही सर, आता मला जे करायचं त्याच मी बोलतोय. तुमच्याबद्दल जर म्हणत असाल तर तुम्ही ऑफकोर्स शेअर मार्केटमध्ये जावं. ऑफकोर्स डायव्हर्सिफिकेशन हे गरजेचं आहे. FD मध्ये थोडं इन्व्हेस्ट करा, NSE मध्ये करा, KVP मध्ये करा, RD मध्ये करा, आणि काही पोर्शन म्युच्युअल फंड मध्ये करा. आता याच्यातला किती पोर्शन कशात करावा हे परत तुमच्या गोलवर आहे की तुम्हाला किती चिल्ड्रन्स आहेत, त्याच्यात त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, 10 वर्षानंतर त्यांना किती खर्च लागणार आहे शिक्षणासाठी, किंवा त्यांचा स्पेसिफिक एखाद्या समजा एका आर्ट मध्ये त्यांना इंटरेस्ट असेल, रेसिडेन्शियल मध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये, 3 वर्षांनी तुम्हाला टेनंट त्यांच्यासाठी किती पैसा लागणार आहे सोडून जा. त्याच्यानुसार तुम्ही रिस्क घ्या. आता माझी स्वतःची गोष्ट सांगतो, मी खूप जास्त रिस्क घेतो, त्यामुळे मी FD आणि त्याच्यात खूप कमी पैसे टाकतो. माझी वाईफ ऑपोजिट आहे, माझी वाईफ FD आणि त्याच्यात ठेवते आणि मी म्युच्युअल फंड मध्ये जास्त ठेवतो. हे प्रत्येकाचा चॉईस आहे. त्यामुळे तुमचं हे इंडिव्हिज्युअल खूप मॅटर करतं. तुम्ही एका कागदावर लिहून काढा की
की माझा मुलगा आज एवढ्या वयाचा आहे, माझी मुलगी एवढी वय आहे, तिचा इंटरेस्ट हिच्यात आहे, किंवा मला त्यांना हे बनवायचं आहे, त्याच्यासाठी एवढा अंदाजे खर्च आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही ते इन्व्हेस्ट करा. हा, पण मी ऑफकोर्स सांगेल FD, NSC, KVP, RD याच्यात थोडेफार तरी पैसे टाका, कारण जसे तुमचे वडील म्हटले ते बरोबर आहे, ते सेफ आहेत. मी म्हणतोय नॅशनलाइज बँक्स किंवा मोठ्या मोठ्या बँक्स बद्दल, पतसंस्थेबद्दल नाही म्हणते मी, तिच्यात तुम्ही टाका आणि ते तुम्हाला इमर्जन्सीला खूप मदत होते. पाहिजे तेव्हा लगेच तुम्हाला काढता येतात. ऑफकोर्स म्युच्युअल फंड पण काढता येतात, पण इन केस त्या दिवशी जर मार्केट डाऊन असेल तर तुम्हाला तेवढे बेनिफिट मिळणार नाही, तुम्हाला तुमचा खूप लॉस होईल. म्हणून तिच्यात काहीतरी कंपोनंट टाका. ओके सर, थँक्यू. प्रत्येक याच्यात आपण थोडे थोडे पैसे गुंतवले पाहिजे असा याचा अर्थ आहे. पण मग साधारणतः आपल्या इन्कमच्या म्हणजे सॅलरीच्या किती % आपण इन्व्हेस्टमेंट करावी? ओके, तर याचा थंब रूल असा आहे की 50-50 करावं. म्हणजे आता 50% मी एक्सपेन्स करणार, 50% मी इन्व्हेस्ट करणार. मग ते 50% मी बायफर्केट करणार की तिच्यातले 5% मी FD मध्ये टाकणार, 15% मी म्युच्युअल फंड मध्ये टाकणार, एवढे इंडेक्स फंड मध्ये टाकणार, होम लोन मध्ये टाकणार, असे मी वेगवेगळे बायफर्केट करणार. परत आता हा 50-50 हा रूल हा खूप थंब रूल आहे. काहींचा फॅमिली बॅकग्राऊंड याच्यात खूप मॅटर करतं. फॉर एक्झाम्पल, माझं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे, मे बी माझ्या वडील इंडिपेंडंट आहेत, त्यांना पेन्शन येतंय फॉर एक्झाम्पल, किंवा माझी स्पाऊस इंडिपेंडंट आहे, तिला सॅलरी येते, तर मी रिस्क जास्त घेऊ शकतो किंवा मी इन्व्हेस्ट जास्त करू शकतो. तर मी 30%च खर्च करणार, 70% मी इन्व्हेस्ट करणार. परत मी इथे सांगू इच्छितो की हे केस टू केस बेसिसवर आहे. तुमचा एम काय आहे, नेक्स्ट तुमच्या 20-25 वर्षानंतर तुम्हाला काय कशासाठी पैसे हवे आणि तुम्हाला किती लवकर फायनान्शियल इंडिपेंडन्स हवं, याच्यावर हे डिपेंडंट आहे. आपल्या इन्कमवर सुद्धा हे डिपेंड करतं. जर आपल्या बेसिक नीड्स आपण कव्हर करतोय, त्यालाच आपल्याला आपल्या सॅलरीचा जवळपास 60-70% भाग आपला खर्च होतोय, तर मग ऑफकोर्स 30% इन्व्हेस्टमेंटचं थोडं कमी होऊ शकतं. इन्कम जितकं वाढेल तितकं पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण वाढवू शकतो, इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग द मनी ऑन लक्झरियस आयटम्स. याच्यात मी सांगू इच्छितो, लक्झरी आणि नेसेसिटी मध्ये बायफर्केट करणं हे खूप खूप कमी जणांना जमतं. ही खूप इझी गोष्ट आहे, पण तरी पण खूप कमी जणांना जमतं. तर ते तुम्ही बघायला हवं व्यवस्थितपणे. धन्यवाद विक्रांत सर. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? दीपिका ताई, काही मार्गदर्शन? हा, बोला. हॅलो सर. हॅलो मॅम. हॅलो. मला तुम्ही क्रिप्टोकरन्सी विषयी बोलला. सो नाव लाईक आता सध्या जर आपण बघायला गेलं तर जनरली यंगस्टर्स आर मोर अट्रॅक्टेड टुवर्ड क्रिप्टोकरन्सी और फास्ट बेनिफिट्स दॅट दे गेन. तर आय बिलीव्ह, जसं मगाशी त्या दादाने सांगितलं त्यानुसार, की आवर पेरेंट्स विल ऑलवेज कन्व्हिन्स अस की FD RD याच्यामध्येच इन्व्हेस्ट करा अँड ऑल. बट it's not about peer pressure that we get, की peer pressure under आपण हे क्रिप्टोकरन्सी मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. बट ऍट सम पॉइंट ऑफ टाइम एक बेसिक अट्रॅक्शन जनरेट होतं की फास्ट रिटर्न्स आहे. आय अंडरस्टँड की फार व्हॉलेटाईल मार्केट आहे, बट तुम्ही एक प्रॉपर गॅप सजेस्ट करू शकता का की क्रिप्टोकरन्सी मध्ये इन्व्हेस्ट करा, पण जे काही आहे एवढं अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट ठेवा आणि like there's certain rise and fall in the market. तर अशा पर्यंत तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट राहू द्या आणि असा काही पॉईंट आल्यावरती, असा थ्रेशोल्ड आल्यावरती तुम्ही लगेच विथड्रॉ करून टाका, सो दॅट देर विल बी मिनिमम लॉस दॅट यू विल फेस. असं काही सांगता येईल का, सिन्स इट इज अ व्हॉलेटाईल मार्केट? तुम्हाला जसं माहिती असेल तर क्रिप्टोकरन्सी देर आर थाउजंड्स ऑफ देम. म्हणजे आपण आता सध्या फक्त 2-3च ऐकतो, बिटकॉइन किंवा डॉज कॉइन, जे आता इलॉन मस्क खूप बोलायला लागलाय आजकाल. हे असे 2-4च आपल्या कानावर येतात, पण ते देर आर थाउजंड्स ऑफ देम आणि ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता लोकांना जे माहिती आहे तिच्यातच टाकत जातात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बिटकॉइन रोज बातमी असते, तिच्यात काही वरती गेला खाली गेला, लोक तिच्यातच टाकतात. तो ऑलरेडी सॅच्युरेट झालेला आहे. त्याची लिमिट आहे 21 मिलियन करन्सी, हे तुम्हाला माहिती असेल. तर ते जवळपास आता नेक्स्ट काही वर्षांमध्ये ते अचीव्ह होईल आणि ते स्टॅग्नेशन जाईल. पण अशा काही करन्सीज आहेत ज्याला फ्युचर खूप चांगलं आहे.
आणि ते नवीन आहे, कोणी एक्सप्लोर केलेलं नाही, तिच्यात तुम्ही टाकू शकता. आणि बेस्ट गोष्ट आहे की म्हणजे मला जे आवडतं की क्रिप्टोकरन्सी तुम्ही विकत घेण्यापेक्षा तुम्ही अर्न करा. अर्न करा म्हणजे काय, तर माइन करा त्याला. तर मायनिंगला खर्च खूप आहेत मान्य, पण तिच्यात पण आता जे IT मध्ये आहेत ते त्याच्यात तुम्हाला जास्त गाईड करू शकतील. आता माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. मी फक्त 10,000 रुपये टाकले होते तिच्यात, आणि ज्या दिवशी टाकले त्या दिवशी चांगलं होतं, 2-4 दिवसांनी ते एकदम मार्केट पडलं आणि मला झोप येईनाशी झाली आणि मी बरेच दिवस झोप चिंतेत 10,000 गेले माझे. रिअल एक्सपिरियन्स आहे. 10,000 म्हणजे काय खूप मोठी अमाऊंट आहे असं पण नाही, पण माझा स्वभाव येतो की छोटी पण अमाऊंट माझी लॉस होत असेल तर मला ते सहन होत नाही, मला होईना ते. मी म्हटलं हे 10,000 महत्वाचे का माझी झोप महत्वाची, हे मी तिथे अनालिसिस केलं. मी म्हटलं नाही, माझी झोप महत्वाची. मी दुसऱ्या दिवशी गेलो ऑफिसला, ज्या पैशांना जे रेट असेल त्याला विकले आणि घरी बसलो, शांत बसलो. मला पीस ऑफ माइंड हे खूप महत्वाचं आहे. हे परत तुमच्या इच्छावर आहे. जसं मी ते प्रेझेंटेशन मध्ये पण सांगितलं की तुम्हाला एक्सप्लोर करायचंय, अवश्य करा. ही टेक्नॉलॉजी आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, माहिती नाही फ्युचर काय आहे, पण अवश्य हिच्यात काही ना काहीतरी तुम्हाला बेनिफिट मिळेल, पण लॉंग टर्म साठी. तुम्ही शॉर्ट टर्म साठी याचा विचार करू नका. आज घेऊन ठेवा, विसरून जा, 10 वर्ष विसरून जा, काही ना काही त्याच्यातून मिळेल. मग अशी अमाऊंट टाका की जे तुम्हाला गेले तरी काही वाटणार नाही. जसे आपले समजा उद्या 10 रुपये खिशातून पडले तरी विशेष काही वाटत नाही, तशी एखादी अमाऊंट तुम्ही तिच्यात टाका. हे परत मी तुमच्या इन्कम सोर्स, तुमचं बॅकग्राऊंड त्याच्यावर डिपेंड करतं की ही अमाऊंट किती असेल. मी म्हणेल मी माझ्यासाठी 10,000 आहे, तुमच्यासाठी मे बी 1,00,000 असेल, डिपेंड करते. हे टाका, विसरून जा. आणि तुम्ही जसं म्हटलं हे थ्रेशोल्ड आलं आणि तुम्ही विथड्रॉ करा. मी हे कधीच रेकमेंड करत नाही की शेअर ट्रेडिंग जसं 1 to 1, 1 रुपया वाढला विका, 2 रुपये खाली आले विका, विकत घ्या, हे कधी बेनिफिशियल नसतं. जसं तुम्ही बघितलं जेवढेही मोठे लोक आहेत, वॉरेन बफेट घ्या, राकेश झुनझुनवाला घ्या, मिस्टर दमानी घ्या, हे सगळे व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहेत आणि लॉंग टर्म इन्व्हेस्ट करतात. हे लॉंग टर्म म्हणजे काय, ते 3, 5, 10 वर्ष याच्यासाठी ते इन्व्हेस्ट करतात आणि मगच पैसे काढतात. छोट्या अमाऊंटने जर तुम्ही विचलित होत असाल किंवा तुम्हाला जर टेम्पटेशन येत असेल की हे विथड्रॉ करायचे, तर मग त्याच्यापेक्षा ते अवॉइड केलेलं बरं. जसं मी केलं, प्रत्येकाची केस टू केस मी तुम्हाला सांगतो. राईट सर, खरंच म्हणजे ते तर आहेच की सिन्स कालपर्यंत एका मस्कच्या एका ट्विटमुळे जर भाव वाढतो आहे आणि नेक्स्ट डे मस्कच्या एका ट्विटमुळे जर पूर्ण मार्केट डाऊन होतं, तर ऑफकोर्स इट्स ट्रिमेंडसली व्हॉलेटाईल मार्केट. सो थँक्यू. ते म्हणतात की इट्स अ फ्री फ्लोट करन्सी, बट तसं नाहीये, कारण की हे मोठे जे प्लेयर्स आहेत आणि ह्याच्यात चायना खूप मोठा प्लेअर आहे जो अजूनही हिडन आहे. त्यांनी खूप जास्त माइन करून ठेवलेले आहेत करन्सी, आणि आता तुम्ही मध्ये न्यूज ऐकली असेल की त्यांनी ते बंद केले कारण की एनर्जी कन्झम्पशन खूप होतंय म्हणून. पण हे खूप कमी लोकांच्या हातात पैसा जमा झालेला आहे करन्सी. म्हणून मी म्हणतो की नवीन एक्सप्लोर करा. IT सेक्टर मधले लोक जास्त ते रिलेट करू शकतात त्याच्यात, मला त्यातलं जास्त नॉलेज नाही. कारण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही अपकमिंग टेक्नॉलॉजी आहे, ही खूप प्रॉमिसिंग टेक्नॉलॉजी आहे, पण फ्युचर मी त्याच्यातला टेक्निकल नसल्यामुळे मला माहिती नाही, मी स्वतः इन्व्हेस्ट करत नाही. पण येस, यू कॅन इन्व्हेस्ट. येस. थँक्यू सर. थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? हॅलो सर. हॅलो. हा सर, कारण 3 ते 5 लाख रुपये वर्षाला म्युच्युअल फंड मध्ये मिळतील असे कुठले म्युच्युअल फंड तुम्ही सजेस्ट करू शकता का, आणि किती इन्व्हेस्ट करावं लागते? सगळ्यात पहिले म्युच्युअल फंडचे बरेच प्रकार आहेत. तिच्यात एक प्रकारे डायरेक्ट ग्रोथ आणि डिव्हिडंड. तर ग्रोथ मध्ये काय असतं, तुम्हाला जर ते ऍज अ पेन्शन म्हणून तुम्ही बघत असाल तर मी फ्रँकली सांगेल तुम्ही ते रेकमेंडेड नाहीये. म्हणजे जर तुमचा जर रिटायरमेंट झालं असेल आणि तुमच्याकडे PFचे बरेच पैसे आले असतील, रिटायरमेंटचे पैसे आले असतील, ग्रॅच्युटीचे वगैरे, तर आणि तुम्ही विचार करत असाल की मी त्याच्यावर जो डिव्हिडंड मिळणार दर महिन्याला, दर वर्षाला, आणि त्याच्यावर मी माझं घर खर्च चालवणार, तर मी ते रेकमेंड करणार नाही, कारण की इट्स अ रिस्की मार्केट. आज मी समजा जसा मी एक एक्झाम्पल सांगितलं, ICICI निफ्टी फंड, ते लास्ट समजा 12% 13% मला इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न देत आहे मागचे 10 वर्ष. पण इट्स नॉट नेसेसरी की पुढचे 10 वर्ष पण ते तेच देतील. जर तुम्ही यंग असाल, किंवा यंग म्हणजे इन द सेन्स 40-50 पर्यंत पण असाल, तर तुम्ही ते रेकमेंडेड आहे. डिव्हिडंड हे रेकमेंडेड नाही, कारण त्याच्यावर टॅक्स खूप लागून जातो.
त्यापेक्षा ग्रोथ जे असतं म्हणजे डिव्हिडंड परत इन्व्हेस्ट होतो, जसं आपण चक्रवाढ व्याज म्हणतो, व्याजावर व्याज काढलं तर आपल्याला त्याच्यावर व्याज मिळत नाही, पण तेच व्याज जर आपण त्यांना सांगितलं बँकेला की हे परत इन्व्हेस्ट करा तर ते वाढत जातं. आणि तुम्हाला जर आता गरज नसेल तर ते पुढच्या 10-15 वर्षात खूप मोठी अमाऊंट जमा होते. जसं तुम्ही तुमचं पीएफचं बघितलं असेल की दर महिन्याला हार्डली काही पैसे तुमचे कट झाले, पण इयर एंडला आपलं रिटायरमेंट एजला तुम्हाला खूप मोठी अमाऊंट मिळाली. तर हे सगळं चक्रवाढ व्याजाचं बेनिफिट्स आहेत. तर डिव्हिडंडसाठी जाऊ नये माझं पर्सनली मत आहे. तरी जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कॉल करा, मी नंबर शेअर करतो, आपण त्याच्यावर सविस्तर बोलू. ओके. हो सर, मी आता सांगणारच होते. तुमचा नंबर बऱ्याच जणांनी मागितलेला आहे, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो टाकू शकता. येस, तुम्ही लिहू शकता माझा नंबर. इट्स 8888 79 मी रिपीट करतो, 8888 5 times 8 म्हणजे 79 आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, आणि प्रश्न नसतील तर मी दीपिका ताईंना विनंती करते की त्यांनी काहीतरी मार्गदर्शन करावं. 45 न काही बोलणार आहे दीपिका. मी थोडक्यात आता समरी सांगेन की आपण या सेशन मध्ये जे प्रेझेंटेशन मध्ये बघितलं त्याचे थोडक्यात सांगते की इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. इन्कम कमी असो किंवा जास्त असो. हा माणूस बोलला ना, आता त्या दीपिकाला वेळ दिला. तर त्यातला काही पार्ट आपल्याला इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि योग्य अमाऊंट इन्व्हेस्ट करणं हे महत्वाचं आहे. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करताना योग्य ते अनालिसिस करणं हे आवश्यक आहे. आणि जर आपल्याजवळ वेळ आणि इंटरेस्ट असेल तर आपण स्वतः सुद्धा त्याचे अनालिसिस करू शकतो किंवा एक्सपर्टची हेल्प करू शकतो. टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट पण अवेलेबल आहे आणि त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. आणि रिटेल इन्व्हेस्टरसाठी सध्या म्युच्युअल फंड्स किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, FDs वगैरे हे जास्त सेफ इन्व्हेस्टमेंट्स आहे. आणि त्या व्यतिरिक्त डेरिव्हेटिव्ह, शेअर मार्केट वगैरे त्याकडे पण आपण जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. धन्यवाद दीपिका ताई. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? मला वाटतं आता कोणाला काही प्रश्न नाही आहेत. आपल्या जवळजवळ म्हणजे सगळ्याच गोष्टी याच्यातनं तरुणांना आणि तरुणींनाच नाही तर वयस्करांना पण झालंय. मला असं वाटतं आपण हे सेशन जे आहे ते पुन्हा एकदा वरिष्ठांसाठी ठेवूया असं मला वाटतंय. तुम्ही तुमचा जो अमूल्य वेळ पुन्हा आम्हाला देणार असाल तर आपण नक्कीच या विषयावरती विचार करूया. कारण जे तरुणांसाठी आहे तेच मला असं वाटतं वयस्कर जे लोक आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा आपण हे एक सेशन घेऊ. मला वाटतं आपण इथे थांबूया. सविता ताई. हो हो हो. हा सविता ताईंकडे मी पुढचे सूत्र सोपवते. नमस्कार. कार्यक्रमाचा गोड शेवट करण्याचा काम माझ्याकडे आता आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला विक्रांत महाजन सर आणि दीपिका महाजन ताई यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. मी पुन्हा रिपीट करीन की फायनान्शियल रिटायरमेंट म्हणजे काय हा कन्सेप्ट मला वाटतं सगळ्यांचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर रिटायरमेंट फंड असला पाहिजे, तुम्ही प्रॉपर्टी घेताना कुठली प्रॉपर्टी घेतली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कशी कुठे, याचं अगदी खूप डिटेल मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी आपल्याला केलं. टॅक्सेशनवर खूप छान मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी झालं. कशी कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, किती टक्के केली पाहिजे, याचं खूप छान असं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे फक्त नवतरुण तरुणींना नाही तर सगळ्यांनाच आम्हाला खूप छान मिळालं.
तर सर, मी तुमचं आणि दीपिका ताईंचं या ठिकाणी खूप मनापासून आमच्या लेवा सखी गे भरारी ग्रुपतर्फे आभार मानते. तसंच या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ मान्यवर पण उपस्थित होते. जसं पुण्याहून रवी चौधरी सर, पुणे भातृमंडळाचे अध्यक्ष, ते पण या कार्यक्रमाला हजर होते. कृष्णाजी खडसे काका हजर होते, यांचेही मी आभार मानते. त्यासोबतच इतर जे ज्येष्ठ ज्यांची नावं मला या ठिकाणी कळू शकली नाहीत ते, किंवा आपले यंगस्टर्स सगळे, या सगळ्यांचं या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल आणि ऍक्टिव्हली सहभाग दिल्याबद्दल, कारण अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले गेले, त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगू इच्छिते की हा कार्यक्रम आपण युट्यूबवरही टाकणार आहोत, फेसबुक लाईव्ह केलेला असेल, त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना हा बघायला मिळाला नाही त्यांनी नंतर पुन्हा त्याचा आस्वाद घ्या. आणि सर, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि मला वाटतं या ठिकाणी कार्यक्रम संपला असं आपण या ठिकाणी जाहीर करूया. धन्यवाद. कार्यक्रम पुन्हा ज्यांना बघायचा असेल, एखादा पॉइंट आपला सुटला असेल असं ज्यांना वाटत असेल, त्या प्रत्येक